नाही कष्टाचा गुमान, नाही कष्टाचा गुमान, गोवी भ्रमर सुमन, प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले, पदरी घाली पिळा, बाप निर्बळासाठी बाळा, प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले, तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे, प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे, तर जो सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अग्रगण्य स्थान तर होतच, पण प्रत्येकाच्या काळजात पण घर होतं. नवे नवे देवघरामध्ये ज्यांचा आपण फोटो पुजला जातो, ज्यांचा आपण फोटो पुजतो, ते दैवत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त हा कीर्तन महोत्सव आहे. हा 21 कीर्तन महोत्सव, आणि या महोत्सवामध्ये ज्यांची सुंदर अशी पहिली चाल झाली, परमादाने परमश्रद्धेय आपल्या गावाचं वैभव, आपल्या परिसराचं वैभव, मला वाटते ओंबासे महाराज आणि परमादाने परमश्रद्धेय आमचे ढोले महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्या गावातले आपण कौतुक केलं पाहिजे. परमाज्ञेय परमश्रद्धेय आपल्या गावाचे असणारे जावई चिखले गावचे भूषण, परमाज्ञेय परमश्रद्धेय आपले विशाल महाराज दराडे, महाराष्ट्रामध्ये टॉप 10 मृदंगाचार्यामध्ये त्यांचं नाव आहे. पण कधी कधी काय असतं, जवळच्याला किंमत नसते. पण मला भाग्य समजतो यांची जवळच्याला किंमत आहे, परिसराला सुद्धा किंमत आहे. त्यामुळे महाराष्ट्र भूषण विशाल महाराज आज मृदंगाची साथ करतायत. अहो तुम्हाला सांगू का, आपल्या परिसरामधलं वैभव आज मृदंगासाठी सेवेसाठी आलेलं आहे. कधी कधी आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आपल्या गावामध्ये नवीन कीर्तनकार आले, त्यांचं सुद्धा आपण कधी कधी कौतुक केलं पाहिजे. वाक्य ध्यान देऊन ऐका. दुसऱ्याचं कौतुक करायला, दुसऱ्याला आपल्यापेक्षा मोठं मानायला, दुसऱ्याला इज्जत द्यायला आधी स्वतःचं काळीज मोठं असावं लागतं, तेव्हा आपण दुसऱ्याला मोठं म्हणतो. नाहीतर नाही निर्मळ मन, मन माणसाचं निर्मळ असलं पाहिजे. म्हणून सुंदर वातावरण आहे, सुंदर मस्तपैकी थंडी पडली, पण थंडी तुम्हाला जाणवणार नाही. बघा तुम्ही काळजी करू नका. ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, मला वाटते भुजबळ स्पीकर बावडावरून आलेली सुंदर सिस्टीम आहे, सांगायची सुद्धा गरज नाही. गायनाच्या वेळेस इको लागतो पुन्हा, म्हणजे जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित आहे. आणि आपल्या कार्यक्रमाला ज्यांचा आशीर्वाद आहे, कार्यक्रमालाच नव्हे ज्यांचा आपल्यावरती कायम वरद हस्त आहे, ते सद्गुरू भगवान बाबा, सद्गुरू वामनभाऊ महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठाला आज सुंदर पर्व काळ बघितलं तर मुंडे साहेबांची जयंती उद्या आहे, पण महाराष्ट्रामध्ये आम्ही बघतोय आजपासून मुंडे साहेबांची जयंती सुरू होते. जवळजवळ ते 25 ते 26 डिसेंबर पर्यंत मुंडे साहेबांची जयंती करतात. हा मुंडे साहेबांच्या जीवनातला फार मोठा विजय, कारण की जयंती कोणाची साजरी होत नाही. जयंती साजरी होती ती फक्त महापुरुषांची साजरी होते. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे एक महापुरुष होते. एका जातीपुरते कधी मर्यादित नव्हते, एका समाजापुरते कधी मर्यादित नव्हते. 18 पगड जातीचे भक्तगण, 18 पगड जातीचे मावळे, जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्र केले, तसे 18 पगड जातीचे भक्त, 18 पगड जातीचे कार्यकर्ते साहेबांच्या सोबतीला होते. अहो जीवाचं रान करायचे कार्यकर्ते, आणि साहेब सुद्धा आपल्या कार्यकर्त्यासाठी अर्ध्या रात्री उठायचे, अर्ध्या रात्री फोन उचलायचे, आणि अर्ध्या रात्री आपल्या कार्यकर्त्याचं काम करून देणारे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. अशा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांनी सांगावं, सुंदर वर्णन सांगावं. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाद्वारे आपल्याला 2 दृष्टांत असे देतात. एक दृष्टांत आहे भावाचा आणि एक दृष्टांत आहे प्रेमाचा. प्रेमाचा सुंदर दृष्टांत दिलाय. नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमर सुमन. जसं सुमन म्हणजे कमळ, आणि काष्ट या शब्दाचा अर्थ आहे लाकूड, आणि भ्रमर या शब्दाचा अर्थ आहे भुंगा. जसा तो भुंगा सूर्यविलासी नावाच्या कमळाच्या प्रेमात पडतो, मकरंद सेवन करण्यामध्ये दंग होतो आणि स्वतःच्या जीवाला मुक्तो, तसं हे प्रेमाचं बंधन हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या सामान्य जीवाला सांगितलंय. काही केले बिगर प्रेमाचं बंधन हे कमी होणार नसतं. अरे प्रेम हे प्रीतीचं बांधलेलं असतं. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. आपण काही जरी केलं, आपलं काही केले बिगर, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब
यांच्यावर आपलं जे प्रेम आहे ना, काही केले बिगर कमी होणार नसतं, ते न सुटे काही केले. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की पदरी घाली पिळा, बाप निर्वाळासाठी बाळा. जसं लेकीच्या हितासाठी, लेकीसाठी बाप खाली पडायला तयार आहे, तसं तुम्हाला सांगू का, आपला बाप सुद्धा आपल्यासाठी काही बी करायला तयार आहे. तसं लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे व्यक्तिमत्व असं आहे, एकमेव व्यक्तिमत्व असं आहे तोपर्यंत लोकांच्या हृदयात घर केलं आणि मेल्यानंतर देवघरात जागा निर्माण केली. असे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब काही केले बगर आपण यांच्यावरती असणारं प्रेम कमी होणार नसतं. आणि दुसरं एक बंधन या अभंगाद्वारे सांगितलंय, तुका मने भावे भेने देवे आकारावे. या भावानं देवाला आपलंसं करता येतं, देवाला आकळता येतं. आणि काही केले बिगर एकदा का देवाला आपण आपलंसं केलं, एकदा का देवाची ओढ निर्माण झाली, ते प्रेमाचं बंधन कधी तुटणार नसतं, ते नसते काही केले. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडलाय. आणि आता कीर्तन सुरू झालं म्हणा. विठाल जगद्गुरु तुकाराम महाराज दोन बंधन या अभंगाद्वारे या सामान्य जीवाला सांगतात. त्यार्थी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अधिकार काही सामान्य नसेल. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार एका वाक्यात आहे का, उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, जो वाममार्गाने कमवतो तेव्हा हराम म्हणतात, जो मेलेला कधीच उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, जो कायम एकपत्नी व्रत पाळतो त्याला सीताराम म्हणतात, जो अखंडपणे रामाचं दासत्व करतो त्यांना संत रामदास म्हणतात. आणि जगाचा मालक वैकुंठ सोडून खाली आला आणि त्यांचे पाय धरले, त्यांना जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. असा तुकोबारायांचा अभंग तुमच्या सेवेसाठी निवडलेला आहे. आणि तुकाराम महाराज या अभंगाद्वारे आपल्याला एक बंधन सांगतात, प्रेमाचं बंधन. पण या जीवाला तुकोबारायांना समजलं, या जीवाला दोन बंधन मुख्य आहेत. तुकोबारायांनी आधी जाणलं होतं, या जीवाला पहिलं बंधन आहे ते कर्माचं बंधन, या जीवाला दुसरं बंधन आहे ते संसाराचं बंधन. काही केले बिगर संसार कोणालाही सुटत नाही आणि काही केले बिगर कर्म आपल्याला कधी सोडून जात नाही. पाप करुनी पापी मन हे सैरा वैरा तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय. सावली तुझ्यापासून दूर जात नाही, तू केलेलं कर्म तुला सोडून जात नाही. शांती रूपी ते जगू देईना, दिनरात तुझला छळतंय तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय, काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारं कळतंय. तू काय काय केले भल्या माणसा देवाला सारं कळतंय, तू काय केले भल्या माणसा देवाला सारं कळतंय. आपण कोणती गोष्ट करा पण ते कर्म आपला कधी पाठलाग सोडत नाही. म्हणून ते या जीवाला पहिलं बंधन सांगतात कर्माचं बंधन. कर्माने बंधूने मनुष्य लोके, जो मनुष्य लोकामध्ये आलाय ना त्याला कर्माचं बंधन निश्चित आहे. असा मनुष्य तुम्हाला बघायलाच भेटणार नाही की त्याला कर्माचं बंधन नाही. इथं प्रत्येकाला कर्माचं बंधन आहे. मृदंगाचार्याला बंधन आहे, मृदंग वाजवण्याचं बंधन आहे, गायकांना बंधन आहे, मध्ये मध्ये प्रमाणाच्या चाली उचलणं त्यांना बंधन आहे, आणि कीर्तनकाराला बंधन आहे. वेळेत कीर्तन सोडवणं हे कीर्तनकाराचं बंधन असतं. काही काही उशिरा सुरू करतेत आणि लवकर आटपिट येत, काही काही लवकर सुरू करतेत आणि पर उशिरापर्यंत कीर्तन सोडतेत. म्हणजे गंमत अशी असते, असं वाटतं की त्याला कीर्तनच कधी भेटलंय का नाही, अशी गंमत होते. तुम्ही काही करा, ते कर्म कधी काही केले बिगर आपल्याला सोडणार नसतं. पण तुम्हाला सांगू का, जगाच्या पाठीवरती तुमचं कर्म ठरवतं तुमची उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहील, किंवा तुमचं कर्म ठरवतं तुमची वाईट कीर्ती पाठीमागे शिल्लक राहील. हे प्रत्येकाच्या कर्मावरती अवलंबून असतं, प्रत्येकाच्या स्वभावावरती अवलंबून असतं. प्रत्येकाचा स्वभाव भिन्न असतो, तसं प्रत्येकाचं कर्म सुद्धा भिन्न आहे. तुमचं कर्म काय हे मी जाणू शकत नाही, विशाल महाराजांचं कर्म काय मी जाणू शकत नाही, माझं कर्म काय हे तुम्ही जाणू शकत नाही. प्रत्येकाला कर्म करण्याची संधी जगाच्या मालकानं स्वतंत्र दिली. पण जगाचा मालक जर मुख्यतः जर बघितलं, जगाचा धारण पोषण करणारा जगाचा मालक तो एकमेव आहे. जगाचा मालक, त्याच्यापासून सगळे आपण अंश अवताराला आलोत. मया ततमिदं सर्वं जगत्व्यक्तं मूर्तिनामत स्थानी सर्वभूतानि न चाहम्यशु वस्थित. म्हणजे जगाच्या मालकानं भूताला सुद्धा धारण पोषण केले बघा.
पण हे भूत खेत जे असतात प्रत्येकाच्या वासनेने, प्रत्येकाच्या इच्छेने आणि प्रत्येकाच्या कर्मानं त्यांचा आत्मा भटकत राहतो. आपण जर बघितलं, आपण आत्मा आहोत, बरोबर? एक हरी आत्मा जीव शिव वाया तो दुर्गा म्हणा खाली म्हणा, दुसरी कुठं गुंतून बसू नको. पण जगाच्या मालकानं प्रत्येकाला शरीर, आत्मा तर एकच आहे, चैतन्य ते एकच आहे, आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये एकच चैतन्य आहे. पण जगाच्या मालकानं प्रत्येकाला स्वतंत्र शरीर दिलंय. विशाल महाराजांसारखं शरीर माझं मुळीच नाही, माझ्यासारखं तुमचं मुळीच नाही. प्रत्येकाला हात सेपरेट दिलेत, प्रत्येकाला कान डोळे सगळे सेपरेट दिलेत. कोणासारखं कोणी दिसायला सुद्धा नाही. कितका जगाचा मालक किती चतुर असेल, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. जगाच्या मालकानं शरीर जसं स्वतंत्र दिलं, कर्म करण्याची संधी सुद्धा स्वतंत्र दिली. तुम्ही चांगलं कर्म करा, निश्चित तुमची चांगली कीर्ती पाठीमागं शिल्लक राहील. तुम्ही वाईट कर्म करा, निश्चित तुमची वाईट कीर्ती पाठीमागं शिल्लक केले कर्म झाले बापाला कर्माच्या बंधनानं सोडलं नाही, आपल्याला सोडणार आहे का? कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ पुत्र योगे मेला, कर्मे रावण अक्षय पावला, वियोग घडला कर्माच्या बंधनानं. सकाळ सकाळी राज्याभिषेक होणार होता, कर्म आडवं आलं. आपली सावत्र असणारी आई कैकेयी हिने वर मागून घेतले. पहिल्या वरामध्ये माझ्या स्वतःच जे लेकरू आहे त्याला राजगादी, आणि माझ्या सौतीचं जे लेकरू आहे श्रीराम त्याला वनवास. असंच आहे संसारामध्ये. आपल्या स्वतःच ना ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट म्हणायची सवय लागली. स्वतःच लेकरू आहे भरत म्हणून राजगादी, आणि सौतीचं लेकरू आहे म्हणून वनवास. प्रभू श्रीरामांनी आनंदाने वनवास स्वीकारला. प्रभू श्रीरामांना माहिती होतं माझं कर्म आडवं आहे. माझ्या पिताश्रीने श्रावण बाळाची शिकार माझ्या पित्याच्या हातामधून झाली होती, त्यांचा शाप होता. आज आम्ही पुत्र शोकाने मरणार आहोत, तू सुद्धा एक ना एक दिवस पुत्र शोकाने मरण पावशील. पण ज्यावेळेस राज्याभिषेक होणार होता, पण प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक झाला नाही. प्रभू श्रीराम वनामध्ये निघून गेले, टाह फोडला, आपल्या पुत्राच्या शोकाने तरफडायला लागले, रडायला लागले. ते राजा दशरथ आहे, त्यांना सुद्धा कर्माच्या बंधनानं सोडलं नाही, आनंदाने वनवास स्वीकारला. पण भरताला वाटलं आईला अक्कल नाही, आईने काय केलंय, चुकीचं केलं. आई आपला माझा जो आहे ना श्रीराम, तो माझा सावत्र भाऊ आहे, पण तो वयाने मोठा आहे आई, तो अधिकाराने मोठा आहे. तू त्याला राजगाद्यावरती बसवण्याचा हट्ट धरलास. मी काय म्हणतो, तू मला राजगाद्यावरती बसवण्याचा हट्ट आहे ठीक आहे, पण त्याला वनवासाला पाठवण्याचा हट्ट तू धरायला नव्हता पाहिजे. मला आता ही राजगादी नकोय, चाललो मी माझ्या भावाला पाठीमागं आणण्यासाठी. प्रभू श्रीरामजी वनाला निघून गेलेत, आणि पाठीमागं भरत सुद्धा आपल्या भावाला शोधण्यासाठी निघून जात आहे. सावत्र भाऊ आहेत, पण विशाल महाराज किती प्रेम असेल हो. सावत्र भावाला शोधण्यासाठी जाणारे भरत आहेत. भरत चला रे अपने भैया को मनाने, भैया को मनाने अपने राजा को मनाने, भरत चला रे अपने भैया को मनाने. दरमजल करत जात असताना योगायोगाने चित्रकूट नगरीमध्ये दोघा भावंडांची भेट झाली. गायीने जसे पारसाकडे धाव घ्यावी, भरतजी जातात, प्रभू श्रीरामांना घट्ट आलिंगन देतात, दर्शन घेतात. दादा हे तुम्ही काय केलं, कैकेयीचं ऐकलं आणि तुम्ही
वनामध्ये निघून आलात, तुम्ही चुकीचं केलं. कैकेयीचं मनावरती घेऊ नका. तुम्ही राजगाद्यावरती बसा, राजगाद्यावरती बसण्याचा हक्क तुमचा आहे दादा. कैकेयीचं मनावरती घेऊ नका, तिला अक्कल नाही. कोण म्हणतंय? भरत म्हणतोय. प्रभू श्रीराम म्हणतात, भरता लेका, ती आपली आई आहे, ती आपली माता आहे, तिला असं वेडवाकडं बोलून चालणार नाही. दोष असेल माझ्या कर्माचा दोष आहे, मातेचा काही दोष नाही. गदी माडगुळकर गीत रामायणामध्ये आपल्याला सुंदर सांगतात, माय कैकेयी न दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा दैव जाण दुःखे भरता, दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. आपल्या मातेचा दोष नाही, माझ्या कर्माचा दोष आहे. मला सांगण्याचं तात्पर्य एकच, प्रभू श्रीरामांना कर्म चुकलं नाही, त्यांच्या पिताला राजा दशरथाला कर्म चुकलं नाही, आपल्यासारख्याला सुद्धा कर्म चुकणार नाही. म्हणून तुम्ही चांगलं जगा, उत्तम कीर्ती पाठीमागं शिल्लक राहील. तुम्ही वाईट जगा, लोक तुम्हाला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. तुमची कीर्ती जरूर शिल्लक राहील, पण चांगली कीर्ती शिल्लक राहणार नाही. चांगली कीर्ती कोणाची शिल्लक राहते? ऐका, ज्यांचं जीवनामध्ये कर्म गोड असतं, ज्यांचं जगणं समाजासाठी असतं, ज्यांचं जगणं समाजाच्या हितासाठी असतं, त्यांचीच उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहत असते. माझ्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं कर्म गोड होतं, म्हणून तर आज आपण त्यांची जयंती साजरी करतो. उत्तमची उरे कीर्ती मागे, माणसाचं कर्म गोड असलं पाहिजे. नाहीतर आजकाल आपल्या बापाचं वर्ष सुद्धा कोण घालत नाही. आपल्या बापाचं अभिष्ट चिंतन सोहळा सोडत, पोर्च मध्ये फोटो सुद्धा कोण लावत नाही. तुम्हाला सांगू का, जयंती साजरी व्हावी असं वाटत असेल तर तुमचं कर्म गोड असलं पाहिजे. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं कर्म गोड होतं, समाजासाठी जगणं होतं. पण कधी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब कधी थकले नाही, कधी कोणासमोर झुकले नाही, रुकणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा कधी सोडणार नाही आणि कधीच कोणासमोर कधी झुकणार नाही. निर्भीड व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जन्म बीड जिल्हा, आणि या बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुका, नात्रा एक छोटंसं खेडेगाव, वारकरी कुटुंब आहे. आई वडील ऊस तोडतायत आणि या ऊस तोडायच्या घरामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा जन्म झाला. 12 डिसेंबर 12/12/1949 लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जन्म झाला आणि नवे नवे सगळीकडे आनंद आनंद झाला. का? पांडुरंग पाटलाच्या घरी लेकरू जन्माला आलंय. वा वा, त्या लेकराचं नाव ठेवण्यात आलं गोपीनाथ. काय सुंदर नाव आहे. नाथामध्ये असणारे, 84 सिद्धांमध्ये असणारे नवनाथापैकी एक नाव, त्या सिद्धांमधलं एक नाव मुंडे साहेबांना देण्यात आलं. तुम्हाला सांगू का, गोपी म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो? सुंदर, चांगलं, गोपन किंवा विन्न सुद्धा याचा एक अर्थ होतो. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या नावाला त्यांनी कधी तडा जाऊन दिला नाही. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना जगणं हळूहळू समाजासाठी सुरू केलं. लहानपण निघून गेलं, पण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना वाटलं आता आपण झटलं पाहिजे, लढलं पाहिजे. माझा हा ऊसतोडणी समाज आहे, माझ्या ऊसतोडणी समाजाला चांगली वाट दाखवली दिली पाहिजे, आपला कोयता बंद झाला पाहिजे. माझे आई वडील ऊस तोडतायत, पण असे कित्येक कुटुंबाचे सुद्धा आई वडील, कित्येक मुलाबाळांचे आई वडील ऊस तोडत असतील. साहेबांनी ठरवलं, साहेबांनी चळवळ सुरू केली, साहेबांनी कॉलेजच्या वयामध्ये असताना आंदोलन केली. अहो, नवे नवे वेळ प्रसंगी एकदा लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना कारावासाची शिक्षा भोगावी लागली. नाशिक मध्ये मुंडे साहेबांना ठेवण्यात आलं. पण मुंडे साहेब नाशिक मधून बाहेर पडले, कारागृहातून बाहेर पडले, तरी त्यांची चळवळ कधी त्यांनी सोडली नाही. त्यांनी आधार घेतला. त्यांचे असणारे जिवलग मित्र प्रमोदजी महाजन आणि त्यांचे असणारे जिवलग मित्र विलासरावजी देशमुख साहेब, घट्ट मैत्री होती. जशी
ब्रह्म विष्णू महेश हे 3 अवतार होते. 3 अवतार जरी असले, हे तिन्ही जसे एकत्र असतात, तसे प्रमोदजी महाजन, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि विलासरावजी देशमुख यांची ब्रह्म विष्णू महेश्वरांसारखी जोडी शोभून दिसायची. एक घास, एका घासाचे 3 तुकडे करायचे आणि या तिघांनी खायचे. बघितलं, हा एका पक्षाचा कार्यकर्ता, दुसरा दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता. विलासरावजी देशमुख काँग्रेसचे कार्यकर्ते, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब बीजेपीचे कार्यकर्ते. ताळमेळ नाही, पक्ष मात्र विरोधातला आहे, पण मैत्री घट्ट आहे. तुम्हाला सांगू का, माणसाची मैत्री असावी, चांगली मैत्री असावी. मी तर म्हणतो, सुखामध्ये कोणी आपल्या सोबत नका का नसना, दुःखामध्ये आपल्या सोबत जो असतो तो आपला खरा मित्र असतो. सुखदुःखामध्ये एकत्र असायचे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, विलासरावजी देशमुख साहेब, प्रमोदजी महाजन यांची आंबेजोगाईला शिक्षण प्रसंगी मैत्री घट्ट झाली होती. प्रवास सुरू झाला, पण त्यावेळी उच्चस्थान होतं विलासरावजी देशमुख साहेबांना. उच्चस्थान असताना मुंडे साहेबांनी ठरवलं, विलासराव, मला सुद्धा चळवळ उभी करते, मला माझा समाज मोठा करायचे, माझा समाज मला पुढे घेऊन जायचा आहे. साहेबांनी आंदोलन करावे, चळवळी करावी, साहेबांनी पंचायत समितीला उभं राहावं, साहेबांनी आमदारकीला उभं राहावं, खासदारकीला उभं राहावं. पण तुम्हाला सांगून जाईल, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जीवनामध्ये एक शब्द निश्चित होता, तो लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पिछा सोडत नव्हता. तो शब्द म्हणजे संघर्ष आहे. अरे या संघर्षानं लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना कधी सोडलंच नाही. कधी कधी माणसाला शब्द सुद्धा, बघा, संघर्ष हा शब्द मी तर म्हणतो मुंडे साहेबांच्या कपाळावरच लिहिलेला होता. लहानपणी संघर्ष करायचा, तरुणांसाठी शाळेची फी जास्त आहे म्हणून आंदोलन केले आणि आंदोलन घडलं आणि मुंडे साहेबांना कारावास भोगावा लागला. संघर्ष आहे, पण या संघर्षातून घडले, लढले ते लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. गोरगरिबांचा विचार करायला लागले. जसा गोरगरिबांचा विचार करायचे कार्यकर्ते लोक मुंडे साहेबांकडे अडीअडचणी घेऊन यायचे. अरे या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं वर्चस्व वाढायला लागलं, वर्चस्व वाढायला लागलं. परवा मी बातमी ऐकली, या महाराष्ट्राचे असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी एका बाईट मध्ये सांगितलं होतं, मुख्यमंत्र्याचा जेवढा सत्तेत असल्याच्या नंतर जेवढी ऐट असते, जेवढा प्रभाव समाजावरती पडतो, अरे तो प्रभाव या समाजावरती लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद होतं. अरे मुख्यमंत्री एवढा दबाव लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा होता. आणि जीवनामध्ये काय कमावं, सत्तेत असताना कोणालाही पावर दाखवता येत होते, पण सत्तेत नसताना सुद्धा पावर दाखवणारे जगातील एकमेव नेते म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. अरे मुंडे साहेबांचं जगणं समाजासाठी होतं. शेतकऱ्याचे प्रश्न घ्यायचे, नाथरा गावामध्ये बैठक पडायची, परळीमध्ये बैठक पडायची आणि सभेला जरी गेले तरी एखाद्याला भेटायचे. साहेब अशी अशी आडी अडचण आहे, साहेबांनी आडी अडचण समजून घ्यायची आणि दिल्लीमध्ये सभागृहामध्ये जायचे आणि लोकसभेला गेल्याच्या नंतर अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचं काम लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलंय. याला म्हणावं शेतकऱ्यासाठी जगणं, याला म्हणावं समाजासाठी जगणं. शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करून जीवनात वाघासारखा झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा, मोडेन पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा. मोडेन पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा. मी थकणार नाही, रुकणार नाही आणि कोणासमोर कधी झुकणार नाही. साहेब गेले पण कधीच कोणासमोर वाकले नाही. सांगून जाईल तुम्हाला, साहेबांचा प्रवास फक्त इथंच थांबला नाही. साहेबांना जीवन हे देशासाठी समर्पित केलं होतं, समाजासाठी समर्पित केलं होतं. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले ना, बघा बरं का, उपमुख्यमंत्री असताना लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी, अरे मुंबईमध्ये जेवढा गँगस्टर चालायचा, जे भाईगिरी चालायची,
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी अधिकाऱ्यांना पावर देऊन टाकली. जो वाईट कृत्य करेल, जो आया बहिणीवर वाईट नजर टाकेल, जो 2 नंबर धंदे करेल, जो त्याला उडवायला सांगितलं. अरे दहशत बंद करण्याचं काम. अरे मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे आणि या राजधानीवरती ही दहशत थांबवणं सोपं नव्हतं, पण दहशत थांबवण्याचं काम लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या काळामध्ये त्यांनी केलेलं आहे. अरे काय जगणं असावं. तुम्हाला सांगू का, माणसांची किंमत आहे तोपर्यंत कधीच कळत नसते, गेल्याच्या नंतर माणसाची किंमत कळत असते. पण तुम्हाला सांगू का, आहे तोपर्यंत सुद्धा त्या नेत्याची किंमत कळाली आणि गेल्यानंतर सुद्धा आपल्याला त्या नेत्याची किंमत आहे. कोणीही जावं, साहेबांना अडी अडचण सांगावी. तुम्हाला सांगू का, माणसाचं व्यक्तिमत्व कसं असावं. मी कोकणामध्ये एकदा कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेले असताना मी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा असा उभा फोटो बघितला आणि भला मोठा पोर्च मध्ये त्या माई माऊलीनी आणि त्या माणसाने लावला होता आणि आदिवासी कुटुंब होतं. त्याला प्रश्न केला, दादा मी बीडचा आहे, मुंडे साहेब आमच्या भागातले आणि तुम्ही कोकणाचे, आणि मुंडे साहेबांचा तुम्ही पोर्च मध्ये भला मोठा मुंडे फोटो लावलाय, काय कारण असेल. महाराज तुम्हाला माहिती नाही, साहेब ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते, साहेबांना मी रात्रीच्या 2 वाजता भेटलो. 2 वाजता. तुम्हाला सांगा, साहेबांचं व्यक्तिमत्व असं होतं, कोणी असू द्या त्याची भेट घेतल्याशिवाय, त्याचा सत्कार घेतल्याशिवाय, साहेब त्याला पाठीमागं त्याची अडचण समजून घेतल्याशिवाय परत साहेब पाठवत नव्हते. अडचण समजून घ्यायचे आणि त्या अडचणीचा न्याय निवाडा मुंडे साहेब करायचे. 2 वाजता भेट घेतली साहेबांची आणि माझी मुलगी 5 वर्षाची होती महाराज. तिला कॅन्सर होता 5 वर्षाची असताना. तिची ऑपरेशन करायचं होतं आणि तिच्या ऑपरेशनला मला त्या काळी 10 लाख रुपये डॉक्टरने सांगितले होते. पैसा कुठून आणायचा, कसं बसं आम्ही कुटुंब चालवतोय, पोट भरतोय. पण मी माहिती होतं मला, मी बातम्या सुद्धा ऐकल्या होत्या आणि समाजाकडून लोकांकडून अनुभव ऐकले होते. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे वेळ प्रसंगी अडचणीच्या काळात मदत करणारा नेता म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. साहेब मी तुमच्याकडे मदतीची हात मागायला आलोय, मदतीचा हात मागायला आलोय. तुम्ही काय करा, मला मदत करा. माझी मुलगी 5 वर्षाची, तिला कॅन्सर झालाय आणि तिच्या कॅन्सरसाठी मला 10 लाख रुपयाची गरज आहे, नाही तर माझी मुलगी वाचू शकणार नाही. साहेबांनी डॉक्टरचं नाव विचारलं, हॉस्पिटलचं नाव विचारलं. हॅलो, मी गोपीनाथ मुंडे बोलतोय, या नावाचा माणूस तुमच्याकडे, त्याच्या मुलीला कॅन्सर झालाय, तिचे ऑपरेशन तुम्ही करून घ्या, अख्ख्या ऑपरेशनचा खर्च मी स्वतः देईल. काय व्यक्तिमत्व असावं. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी त्या मुलीचं ऑपरेशन केलंय आणि महाराज आता मुलीने तुमचं जे दर्शन घेतलं होतं, ती मुलगी माझी ही फक्त जिवंत काय, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांमुळे जिवंत आहे. असं माणसाचं जगणं असावं, वाईट काळामध्ये सुद्धा साथ देणारं माणसाचं जगणं असावं. उगाच लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा देवघरामध्ये फोटो लागला नाही. या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये अनेक नेते झाले, पण देवघरामध्ये जागा मिळवणारे नेते म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे. देवघरामध्ये जागा आहे, प्रत्येक जण देवाऱ्यामध्ये साहेबांच्या फोटोला पुजतो. का पुजतो, तर समाजासाठी जगणं होतं, शेतकऱ्याच्या हितासाठी जगणं होतं, नव्हे आपल्या सर्वांसाठी जगणं होतं. कसं जगणं, चांगलं जगणं होतं. काय असतं, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब भाषणामध्ये म्हणायचे, जो आमच्या पक्षाच्या विरोधात जाईल, जो आमच्या विरोधात जाईल त्याचा मी टंगड सुद्धा ठेवणार नाही. आणि गाडीत बसल्याच्या नंतर, साहेब तुम्ही खरंच ते करताना, अरे ते फक्त मानायच्या बाता असतात. दुसऱ्या दिवशी साहेब ज्याच्यावर टीका केली, साहेब एका गाडीत असायचे. अरे ते फक्त राजकारणाच्या पुरते, मैत्रीच्या जागेवरती. समाजकारण हे समाजाच्या मदत करण्यावरती अवलंबून असतं. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची कीर्ती वाढत चालली. पण तुम्हाला सांगून जाईल, माणसाचं कर्म समाजासाठी जगणं असतं. चांगलं जगणं जेव्हा असतं, चांगली माणसं जशी जगतात ना, त्यांना नजर लागत असते. अशीच लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना सुद्धा नजर लागली. अहो चांगली माणसं जास्त दिवस जगत नसतात. मला सांगा, माझे माऊली ज्ञानोबा जगले 22 वर्षापर्यंत. उत्तम कीर्ती पाठीमाग शिल्लक आहे. छत्रपती शिवाजी गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या
गेल्या त्या कीर्ती जगा माझे ओ राहिल्या त्या कीर्ती जगा माझे गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे ओ राहिल्या त्या कीर्ती जगा माझे गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे ओ राहिल्या त्या कीर्ती जगा माझे गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी गेले दिगंबर ईश्वर विभूती जात असतात संत जात असतात संत अवताराला येत असतात पण राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. अरे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपल्यासाठी संतापेक्षा कधी काही कमी नव्हते. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब गेले तो दिवस या बीड जिल्ह्यापुरता फक्त काळा दिवस ठरला नाही, अख्ख्या महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. 3 जून 2014 साली लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब जाऊन आज 11 वर्ष पूर्ण होत आहेत. साहेब गेलेले आहेत. साहेब गेल्याच्या नंतर देवघरामध्ये जागा निर्माण केली. पण हा काळ आहे, हा काळ जगाच्या पाठीवरती कोणालाही सोडत नाही. अरे एवढं गोड व्यक्तिमत्व लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना या काळानं सोडलं नाही, आपल्याला सुद्धा काळ सोडणार नाही. फक्त तुम्हाला असं वाटत असेल आपली उत्तम कीर्ती पाठीमागे शिल्लक राहावी तर कर्म माणसाने चांगलं केलं पाहिजे या मतावरती मी ठाम होतो. कर्म माणसाची उत्तम कीर्ती शिल्लक ठेवतं, कर्म माणसाची वाईट कीर्ती शिल्लक ठेवत होतं. अरे माझ्या भगवान बाबांची कीर्ती काल अजरामर आहे, आज अजरामर आहे आणि उद्या सुद्धा अजरामर आहेत. अरे भगवान बाबा गेले नाही, भगवान बाबा गेले ते शरीराने गेले, पण मला असं वाटतंय भगवान बाबा आपल्यामध्ये आत्ता सुद्धा आहेत. ते अजरामर होऊन गेले. माणूस देहाने जातो, कीर्तीने कधीच जात नाही बघा. गेले नाही ते अमर झाले भगवान बाबांचे दर्शन मज झाले, दर्शन मज झाले. बाबांनी घेऊन समाधी आम्हा टाकिले वनी, जपनाम भगवान ध्यान साठिले मनी. गेले नाही ते अमर झाले भगवान बाबांचे दर्शन मज झाले, दर्शन मज झाले. हो श्रावण वद्य पंचमीला 1896 घाट सावर गावी सूर्योदय समयाला. हो 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 माता कौतिका पिता तो बाजी पोटी रत्न आले उदयाला. दिव्य देऊनी विभूती धन्य केले जगाला. गेले नाही ते अमर झाले भगवान बाबांचे दर्शन मज झाले, दर्शन मज झाले. होता कीर्तनाचा संग गावोगावी जमती लोक, अंगी असे ताल सूर सदा कीर्तनी तत्पर. हो हो
माणिक बाबा गुरु संसार तारो आता भीती कशाची. उपकार केला आशीर्वाद दिला ही महिमा सद्गुरूची. गेले नाही ते अमर झाले भगवान बाबांचे. दर्शन मज झाले, दर्शन मज झाले. संत जात नसतात, उत्तम कीर्तिमे अजरामर असतात, कारण की त्यांचं कर्म हे जगासाठी असतं, कर्म हे समाजासाठी असतं. तुम्हाला सांगू का, भगवान बाबांना गरज नव्हती. भगवान बाबा निघाले होते हिमालयामध्ये. त्यांनी ठरवलं आता या समाजासाठी जगायचं नाही, कारण की या समाजानं माझ्यावरती आरोप घेतलाय, मला वाळीत टाकण्याचं काम केलं, मला नारायणगडावरून हाकलून देण्याचं काम केलंय. भगवान बाबांवरती आळ टाकला होता लोकांनी, आणि तो आळ काही परक्याने घेतला नव्हता, तो आळ जवळच्या माणसाने घेतला होता. अरे जीवनाच्या पाठीवरती जगत असताना, चालत असताना त्रास तुम्हाला कधी परक्याकडून होत नसतो मायबाप, त्रास नेहमी तुम्हाला जवळच्याकडून होत असतो. भगवान बाबांना सुद्धा त्रास जवळच्याकडून झाला. अरे आपल्याला सुद्धा त्रास जवळच्याकडून होतोय. माणसानं परक्यापासून सावध राहूस्तवर माणसानं जवळच्या माणसापासून सावध राहायला शिकायचं. परक्याला फक्त तुमची भूमिकाच माहिती असते, आपल्या जवळच्याला आपला काही इतिहास माहिती असतो. माणसानं परक्यापासून सावध राहूस्तवर माणसानं जवळच्या माणसापासून सावध राहायला शिकायचं. अरे जी भावकी प्रभू श्री रामाच्या पाठीमागे गेले नाही, जी भावकी अर्जुनाच्या पाठीमागे गेले नाही, जी भावकी भगवान श्री कृष्णाच्या पाठीमागे गेले नाही, अहो जी भावकी पेशव्यांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे गेले नाही, अहो जी भावकी राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पाठीमागे गेली नाही, जी भावकी सद्गुरू वामनभाऊ महाराजांच्या पाठीमागे गेली नाही, ती भावकी तुमच्या माझ्या पाठीमागं काय येणार आहे. लहान असाल तर सहन करायला शिका, मोठे असाल तर माफ करायला शिका. आयुष्यामध्ये कधी भांडणच होणार नाहीत. अरे भगवान बाबांनी सहन केलं, पण भगवान बाबांनी ठरवलं आता नारायणगडावरती जायचं नाही, आता हिमालयाच्या दिशेने जायचं. भगवान बाबांनी 2-3 दिवस मादळमोई या ठिकाणी निवासस्थान आपलं ठेवलं, आणि भगवान बाबा म्हटले अरे ज्या इंद्रियामुळं मला त्रास होतोय, ज्या इंद्रियामुळे समाज माझ्यावरती आरोप घेतोय, मी जर ते इंद्रियात जर नाहीस केलं तर काय होईल. भगवान बाबांना तो विरह सहन झाला नाही, त्यांच्यावरती झालेला तो आरोप सहन झाला नाही. पखालडो या ठिकाणी स्नानाला जायचं म्हणून कान्हाला सांगितलं. भिल्ल जमातीचा कान्हा अंगरक्षक भगवान बाबाची सेवा करायचा. अरे वाईट काळामध्ये साथ देणारा तो कान्हा होता. बाबा तुम्हाला समाज तुमच्यावरती किती बी आरोप घेतोय, घेऊ द्या, पण हा कान्हा तुमची साथ सोडणार नाही. मला तुमचा अनुभव आहे, मी तुमची सेवा केलेली आहे. बाबा सगळ्याला त्रास झालाय, तुम्हाला त्रास होणं साहजिकच आहे, कारण की तुमचं जगणं समाजाच्या हितासाठी जगणं आहे. बाबा त्रास होऊ द्या. बरं ठीक आहे कान्हा, जाऊ दे त्या गोष्टी सोड, आपल्याला पखाडो या ठिकाणी स्नानासाठी जायचंय. दिवस उजडला. सकाळ सकाळी कान्हाला घेतलं. रस्त्यामध्ये जात असताना सावकाराचा गोठा भेटतो, आणि सावकारजी म्हणतात बाबा इकडं कुठं निघाले, खूप तिकडं काटेरी वन आहेत, बेसरामाचे झाड आहेत. काय नाही हो सावकार, बरेच दिवस झालं पखाडो या ठिकाणी स्नान केलं नाही. काय करतो, पखाडो या ठिकाणी स्नान करतो. माणिक बाबांनी सांगितलंय समाजाने तुझ्यावरती खोटा आरोप केलाय, आरोप करू दे, तू समाजाचं मनावरती घेऊ नको, तू नारायणगडावरती ये, मी तुझी वाट पाहतोय, मला बाबांचा निरोप आहे. म्हणून म्हटले मला दुपारी गडावरती जायचंय, मला स्नान करावं लागेल. कान्हा सावकाराला शेणपाणी करू लाग, मदत करू लाग, मी आत्ता जातून स्नान करून मागं येतो. काय भगवान बाबांचा दूरदृष्टिकोन असेल, बाबांच्या मनामध्ये काय असेल हे कोणी सांगू शकत नाही. भगवान बाबा पखाडोच्या दिशेने गेलेले, दर मजल करत जात असताना भगवान बाबा म्हटले होते मी 15 मिनिटात माघारी आलो. अर्धा तास झाला भगवान बाबा आले नाही, 1 तास झाला भगवान बाबा आले नाही, 1.5 तास झाला भगवान बाबा आले नाही. कानाच्या मनामध्ये चलबिचल व्हायला लागले. बाबांवरती झालेलं काल परवा आरोप बाबांना कदाचित सहन तर झाला नाही, म्हणून बाबांनी काही जीवाचं बरं वाईट तर केलं नसेल. कानाला बाबाची खंत वाटू लागली, चिंता वाटू लागली. काना पळतच गेला. पाहतो तर जे मनामध्ये आलं होतं तसंच घडलं होतं. भगवान बाबा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले होते. कानाने हंबरडा फोडा लागला, बाबा बाबा हे तुम्ही काय केलं. पाहता तर काय, बाबांचं अख्खं धोतर, सगळं धोतर रक्ताने न्हालेलं होतं, रक्ताने भिजलेलं होतं. अरे ज्या समाजानं बाबांवरती आरोप केला, बाबांनी ते इंद्रियच नाहीसं केलंय. लवकरात लवकर बाबांना
बीडच्या दवाखान्यामध्ये न्यावा लागेल. सावकाराकडे बातमी पसरली. त्या सावकारानं कानानं बाबाला बीडच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. बाबांची तब्येत बरी झाली. बाबांनी ठरवलं आता या समाजासाठी जगायचं नाही, इथून पुढे तपश्चर्या करायची, साधना करायची, नामस्मरण करायला बाबा हिमालयाकडे निघाले. पण त्याच्या अगोदर ज्या ठिकाणी भगवान बाबाने आपलं इंद्रियाचं छेदन केलं ना, त्या ठिकाणी क्षणामध्ये तुळशीचे झाडं उगवले होते. अरे भगवान बाबांचा चमत्कार असा, भगवान बाबाच्या भक्तीचा प्रसाद इतका. अरे भगवान बाबा सतत भगवंताचं नामस्मरण करत होते. नवे नवे भगवान बाबांना हे नाम माणिक बाबांना दिलं होतं. अरे भगवानाप्रमाणे तुझं जगणं आहे, भगवंताप्रमाणे तुझं जगणं आहे. तू आबा नसून तू भगवान आहेस. का माहितीये का? पूर्वीचा काळ होता ज्या वेळेस भगवान हे नाव मिळणं फार कठीण. बघा, एखाद्याला नाव मिळणं फार कठीण असतं, पण त्या नावाला जपून ठेवणं हे फार अवघड असतं. आता आम्ही महाराज आहोत, आम्हाला नाव भेटलंय, सोपं आहे. आपल्यासारख्याला आपण महाराज लोकांना नाव भेटणं सोपं आहे, पण ते महाराज पण टिकून ठेवणं, टिकून राहणं हे फार अवघड असतं. त्यावेळेस माणिक बाबा म्हटले होते, आबा तुला गुरुदीक्षा पाहिजे. हट्ट धरला होता, बाबा मला गुरुदीक्षा पाहिजे बालवयामध्ये. आणि गुरुदीक्षा देणं म्हणजे पोरासरांचा खेळ नाही. पूर्वीचा काळ होता, एक गुरु आणि एकच शिष्य. आणि गुरुदीक्षा जर पाहिजे असेल, मोठ्या मोठ्या परीक्षेमधून उत्तीर्ण व्हावं लागतं. बाबा तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे, तुमच्या परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण व्हायला तयार आहे, सांगा मी काय करू. माणिक बाबाला वाटलं काय लेकरू आहे, काय करावं. थोडस नादी लावायचं म्हणून म्हटले, जा तुला गुरुमंत्रच पाहिजे ना, जा शिखरावरून उडी मारून टाक, दाखव. नारायणगडाचं उंच शिखर आहे. आबाजींनी मागचा पुढचा विचार केला नाही, उंच शिखरावरती गेलेत आणि म्हणायला लागलेत, माणिक बाबा, माणिक बाबा बघा मी उडी मारतोय. जवळच असणारा दुसरा एक शिष्य आहे. माणिक बाबाला म्हणतोय, बाबा आबा वरती चढलाय, तो उडी मारायला लागलाय. माणिक बाबांची सहजच नजर कळसाच्या दिशेने गेली, तर माणिक बाबांना आबाजी दिसले नाही. आबाजी मध्ये माणिक बाबांना साक्षात महाविष्णूचा अवतार दिसले. आणि माणिक बाबांच्या मुखातून शब्द निघाला, भगवान. आणि भगवान शब्द निघल्याच्या नंतर आबाजीने, भगवान बाबांनी खाली उडी मारली. माणिक बाबाला वाटलं आता माझा आबा, माझा भगवान गेलाय. आणि बघितलं तर काटा सुद्धा पायामध्ये मोडला नव्हता. अरे आबा, हे तू काय केलंस? तू आबा नाहीस रे, तू सामान्य पुरुष नाहीस, तू सामान्य व्यक्ती नाहीस, साक्षात महाविष्णूचा अवतार आहेस. आजपासून तू आबा नाही, आजपासून तू भगवान आहेस. तुझ्या पायातला काटा सुद्धा तुला मोडला नाही. भगवान हे नाव माणिक बाबानं दिलं, पण नावाप्रमाणे जगणं फार अवघड आहे. पण या नावाला बट्टा लावणारे काही समाजकंटक होते. पण ज्या ठिकाणी बाबांनी ठरवलं आता आपलं इंद्रियाचं छेदन करायचं, त्या ठिकाणी तुळशी उगवल्या होत्या. अहो मला सांगा, आपण हात कापून घेतो, आपलं रक्त सांडतं, रक्त सांडल्याच्या नंतर ती जमीन दूषित होती. हे आपलं कर्म आहे. पण माझ्या भगवान बाबांचं कर्म इतकं गोड होतं, त्यांचं शरीर इतकं पवित्र होतं, त्यांची साधना इतकी पवित्र होती. अरे जे तर रक्ताचे थेंब पडले, तिथं तुळशी उगवल्या. बघा, तुळशी उगवल्या, रक्त सांडिले जेथे, धावून आले देव, दिले अभय तेथे, आरती भगवान बाबा. चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत, दिसे शांतीची शोभा, आरती भगवान बाबा. बैसोनी पाण्यावरी, वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी, नारायणाचे कैवारी, झाली कीर्ती चराचरी, आरती भगवान बाबा, आरती भगवान बाबा. चिदानंद जागा, वैराग्य मूर्ती मंत, वैराग्य मूर्ती मंत, दिसे शांतीची शोभा, आरती भगवान बाबा. तुळशी उगवल्या, रक्त सांडिले जेथे, धावून आले देव, दिले अभय तेथे,
भगवान बाबांची तब्येत थोडी बरी झाली. भगवान बाबांनी ठरवलं आता या समाजामध्ये राहायचं नाही, इथून पुढलं जीवन आपला उद्धार करण्यासाठी जगायचं. हिमालयाकडे निघालेले आहेत भगवान बाबा. कर्म माणसाचं ऐका किती पवित्र होतं. आणि बातमी कळाली खरवंडीच्या बाजीराव पाटलाला, कारण की खरवंडीच्या बाजीराव पाटलाची आई ती मातोश्री जेवढं प्रेम बाजीराव पाटलावरती करत होती तेवढंच प्रेम भगवान बाबांवरती करत होते. अरे बाजीराव, तू पाटील म्हणतोस ना स्वतःला, अरे माझा भगवान हिमालयाकडे निघालाय, तू भगवान बाबाला शोधून आण रे. भगवान बाबांना तो पाठीमागं आणल्याशिवाय घरी येऊ नको, माझा जीव कासावीस व्हायला लागलाय. कुठे गेले असतील भगवान बाबा? तू भगवान बाबांना पाठीमागं आण, भगवान बाबांना शोध. आणि पाटील म्हणजे त्या काळी दरारा होता. बाजीराव पाटलाचा खरवंडीच्या 12 वाड्या, त्या 12 वाड्याचं एक असणारं मुख्य गाव खरवंडी, असा दरारा होता. सगळ्या वाडे वस्तीवरती बातमी पसरवली. 5-10 माणसं सगळी शोधायला लागली. पण बातमी कळाली बाबा निघालेलेत आणि बाबा करंजीच्या घाटामध्ये आहेत. समजली बातमी, घोड्याला टांग मारली आणि बाजीराव पाटील गेले आणि भगवान बाबांना आडवे झाले. बाबा, तुम्ही कुठे निघालात? तुम्ही जर निघून गेले, आमच्यासारख्या भक्तांनी काय करायचं? माझं सोडा, तुम्ही जर निघून गेले, आई मला घरी अन्नच देणार नाही. मला म्हटली भगवान बाबांना घरी घेऊन ये, मगच तुझं तोंड दाखव. बाबा, तुम्ही माझ्यासाठी येऊ नका, पण आईसाठी तुम्ही घरी चला. भगवान बाबा आलेले खरवंडीमध्ये, त्या माई माऊलीचं दर्शन घेतलं आणि बाजीराव पाटलांनी सांगितलं, बाबा तुमच्यावरती झालेला आरोप आम्हाला माहिती आहे, तुम्हाला तो विरह सहन झाला नाही. तुम्ही इतके पवित्र साधू आहात बाबा, तुम्ही हिमालयाला निघाले होते, पाठीमागं माझ्या प्रेमासाठी आले, तुमच्या केसालाही धक्का लागून देणार नाही. हे खरुंडीचा बाजीराव पाटलाचं वचन आहे. बाबा, उद्यापासून तुम्हाला जर भक्तीचा माळा फुलवायचा असेल, तुम्ही काय करा बाबा, तुम्ही गड स्थापन करा, सगळा पाठिंबा मी देईल, सगळे कामगार मी पोहोच करेल. बाबा, धौम्यगड आहे, धौम्य ऋषींचं तपस्या स्थान असणारा धौम्यगड, ती खरवंडीच्या उत्तरेस असणारी टेकडी, त्याला धौम्यगड म्हणायचे. आणि ते धौम्य ऋषी म्हणजे पांडवांचे असणारे गुरु आहेत. आणि बाबाजी गेलेत आणि बाबांनी नमस्कार केला त्या भूमीला, आणि साक्षात पांडवांचे गुरु धौम्य ऋषी प्रकट झाले आणि त्यांना दृष्टांत दिला, तुम्ही इथून तुमच्या भक्तीचा मळा फुलवा. कित्येक दिवस झालं आम्ही इथं तपश्चर्या केलेली आहे. भगवान बाबा म्हणले इथून आता भक्तीचा मळा फुलवायचा, धौम्य गडावरती गड स्थापन करायचा, गडाचं बांधकाम सुरू केलेलं आहे. ज्याला जसं जमेल तसे सेवा करायला लागलेत. पाहता पाहता इवलेसे रोप लाविलेद्वारे हळूहळू ते रोपटं वाढायला लागलं, गडाचं काम पूर्णत्वाला व्हायला लागलं. आता या गडाचा वर्धापन दिन करायचा, गडाचं नामकरण करायचं, तर काय करायचं? या गडाच्या वर्धापन दिनाला त्या काळी असणारे तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण, भगवान बाबांनी ठरवलं या गडाच्या वर्धापन दिनाला, कारण की यशवंतराव चव्हाण यांना बोलवण्याचं ठरवलं आणि बातमी पसरवली धौम्यगडावरती मुख्यमंत्री येणार आहेत, धौम्यगडावरती मुख्यमंत्री येणार आहेत. वाड्या वस्तीवरून समाज एकत्र यायला लागला. आणि ज्या वेळेस दर्शन घेतलं यशवंतराव चव्हाणांनी भगवान बाबांचं आणि भाषणासाठी उभा राहिले आणि त्या क्षणी म्हटले, मी आत्तापर्यंत महाराष्ट्रभर नव्हे अनेक देश फिरलो, मला बातमी समजली की गडाचा वर्धापन दिने, मला असं वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी एकत्र केलेले जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांसारखाच हा सुद्धा एखादा गड असू शकतो. शिवनेरी गड आहे, रायगड आहे, या गडांसारखाच असा कोणता तरी हा ऐतिहासिक गड असू शकतो. हा ऐतिहासिक नाही, हा भक्तीच्या जोरावरती केलेला हा गड आहे. इथून पुढे या गडाला धौम्यगड म्हणायचं नाही. भगवान बाबांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या अभ्यासावरती, स्वतःच्या ज्ञानावरती हा गड उभा केलाय. उद्यापासून तुम्ही याला भगवानगड म्हणायचं, उद्यापासून तुम्ही या गडाला भगवानगड म्हणायचं. अरे भगवान बाबांना भगवान हे नाव दिलं माणिक बाबांनी आणि भगवान गडाचं नामकरण भगवानगड हे केलं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ते यशवंतरावजी चव्हाण यांनी केलं. आणि तेव्हापासून बाबांनी गावोगावी जायचं. बाबांनी ठरवलं, नारळी सप्ताह सुरू केले, समाजाला एकत्रित आणण्याचं काम केलं. पण तुम्हाला सांगू का, काही जवळची माणसं तरी भगवान बाबांना त्रास द्यायला लागले. बाबा ते त्रास सहनच करत गेले. तुम्हाला सांगू का, काही माणसं सहन करणारे असतात,
पण बाबा सहन करत होते पण एखाद दिवशी मात्र त्याचा काटाच काढत होते. त्या काळाची असणारे ब्राह्मण सुद्धा भगवान बाबांना त्रास द्यायचे. ते ब्राह्मण म्हणायचे, अरे हे काय लावलंय, कीर्तनच करतो म्हणे, आळंदीला शिकलाय, आळंदीहून आला, कीर्तन करायला लागला, लोकांची दिशाभूल करायला लागला. हे कोण? त्या काळची असणारे ब्राह्मण म्हणायला लागले त्या काळची. मग बाबांनी ठरवलं, हा लोकांची दिशाभूल करतोय, हा महाराज कशाचा, हा साधू नाही, हा संधी साधू आहे. म्हणजे काही समाजकंटकांनी भगवान बाबांची समाजामध्ये प्रतिष्ठा वाईट प्रकारे पसरण्याचं काम सुरू केलंय. आणि त्या काळी असणारे नाना पत्री सरकार, क्रांतिसिंह नाना पाटील यांना एक दिवस त्या परिसरामध्ये हैदराबाद करून इकडं येत असताना कोणतरी म्हटलं, बाबा भगवान बाबा साधू नाही, तो संधी साधू आहे, समाजाची दिशाभूल करतोय, समाजाकडून पैसा गोळा करतोय, असं म्हटलं तो ब्राह्मणाने. बघू तरी कोण आहे, यांना पहिले तुम्ही बेड्या ठोका. बेड्या ठोकणं म्हणजे काय सोपं नव्हतं. पत्री सरकार म्हणायचे आणि क्रांतिसिंह नाना पाटील जिथं छापा टाकायचे तिथं बरोबरच त्याला पत्र्यास ठोकून यायचे. सकाळ सकाळच्या पारी बाबा पूजा करत होते पांडुरंगाची आणि क्रांतिसिंह नाना पाटील सभा मंडपामधून बघत होते. काय ते सोज्वळ रूप पांडुरंगाचं, काय ते सोज्वळ रूप भगवान बाबांचं. भगवान बाबा संधी साधून नसू शकतात, नाहीत. एवढं तेजस्वी रूप बघून साक्षात ईश्वर अवतारी भगवान बाबा, काय त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झालं. पत्र्या ठोकायला आले होते क्रांतिसिंह नाना पाटील, पण भगवान बाबांचं दर्शन घेतलं. बाबा मी चुकलो, मला माफ करा. अहो काय झालं नाना पाटील, काय झालं? अहो तुम्ही समाजात हितचिंतक आहात आणि तुम्ही माझ्या पाया पडताना काय चुकलं तुमचं काही चुकू शकत नाही. बाबा मला समाजकंटकाने तुम्हाला बेड्या ठोकायला पाठवलं होतं. समाजाने तुमच्यावरती काही बी माझ्याकडे तुमची प्रतिष्ठा, तुमची वाईट कृत्य मला सांगण्याचं लोकांनी काम केलं होतं, म्हणून मी तुम्हाला पत्र्या ठोकायला आलो होतो. भगवान बाबा म्हणतात, त्रास देणारे असतात हो नाना पाटील, जास्त मनावरती घेऊ नका, तुम्ही भोजन करा. अख्खा गड दाखवला आणि क्रांतिसिंह नाना पाटलाचा सुद्धा पाठिंबा. ज्या वेळेस पत्र्या ठोकायला आलेले क्रांतिसिंह नाना पाटील हे भगवान बाबांचे शिष्य झाले आणि या क्रांतिसिंह नाना पाटलांसोबतच भगवान बाबाने हैदराबाद गॅजेटला सुद्धा निजामशाहीच्या विरोधामध्ये, जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमांना मोगलांना धडा शिकवला, त्याच्यानंतर भगवान बाबांनी सुद्धा इकडे मराठवाड्यामध्ये मोगलांना धडा शिकवण्याचं काम केलंय. भगवान बाबा राजे होते आणि भगवान बाबा संत होते. भगवान बाबांना जेवढ्या पदव्या लावल्या तेवढ्या कमी आहेत. भगवान बाबा ऐश्वर्य संपन्न होते. अरे भगवान बाबा ज्या गावामध्ये जायचे, भगवान बाबांचं दर्शन समाज घ्यायचा आणि भगवान बाबांसमोर पोतो पैसा साचायचा. त्या काळामध्ये काय ऐश्वर्य संपन्न जगणं, कारण की समाजासाठी होतं. त्या काळी सद्गुरू वामनभाऊ महाराज, सद्गुरू भगवान बाबा या दोघा जणांनी गुरु शिष्याचं नातं, भगवान बाबा वामनभाऊ महाराजांना गुरुस्थानी समजायचे, गुरुस्थानी असायचे. गहिनीनाथ गडावरती जायचे, भाऊंचं दर्शन घ्यायचे. एक दिवस गडावरती गेले, भाऊ मोठ्या देवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये पशुहत्या केली जाते, तुम्ही काय करा, तुम्ही माझ्यासोबत चला, आपल्याला पशुहत्या बंद करायची. लोक मला घाबरत नाहीत, कारण की भगवान बाबांचा स्वभाव म्हणजे शांत स्वभाव होता. भाऊ समाज तुम्हाला घाबरतोय कारण की तुमचा स्वभाव म्हणजे रागीट स्वभाव, दिसणं रागीट होतं, पण भाऊ जेवढे दिसायला रागीट होते पण मनाने तेवढेच कवळे होते. या समाजावरती प्रेम करायचे. पण जो भाऊंच्या विरोधात जाईन, जो समाजाच्या विरोधात जाईन, जो परमार्थाच्या विरोधात जाईन, जो धर्माच्या विरोधात जाईन ना, त्याला धडा शिकवल्याशिवाय वामनभाऊ महाराज राहत नव्हते. वामनभाऊ महाराज मोठा गावामध्ये आलेले आहेत. कोण आज पशु हत्या करतंय मी बघतोच. कीर्तनामध्ये कीर्तन सुरू केलंय आणि गावकऱ्यांना पंचक्रोशीतल्या भक्तगणांना गोळा केलं. अरे तुम्ही, ती आपली आई आहे, ती आपली माता आहे. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक असणारं शक्तिपीठ माहूरगडची रेणुका माता, आणि ती तांदुळा स्वरूपामध्ये प्रगट झालेली भक्ताच्या प्रेमापोटी, आणि त्या आईला तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य मांडण्याऐवजी तुम्ही त्या आईला बळी देताय. मला सांगा,
त्या आईसमोरच जर तुम्ही तिच्या लेकराचा बळी देत असाल, अरे कशी ती माय माऊली, कशी मोठ्याची रेणुका माता तुमच्या नवसाला पावेल. उद्यापासून तुम्ही पशुहत्या करायची नाही. तुमचा नवस जर असेल ना, तुम्ही नवस जरूर पूर्ण करा, पण ती पशुहत्याला बळी देऊ नका. तुमचे असणारा जी पशु प्राणी तो देवीवरती आणून सोडा. आज सुद्धा लोक नवस करतात, पण तिथं बळी कापला जात नाही. सद्गुरू वामनभाऊ महाराजांनी तिथली पशु हत्या बंद केली. सद्गुरू भगवान बाबांनी, सद्गुरू वामनभाऊ महाराजांनी मडी या ठिकाणी सुद्धा पशु हत्या बंद केली. मडी या ठिकाणी तर गो हत्या केली जायची. अरे गो हत्या, जिच्या उदरामध्ये 33 कोटी देवी देवता आहेत, ती आपली आई, ती माता, गोमाता, आणि तिची हत्या केली जाते. भगवान बाबा असे आडवे गेले त्याला आणि म्हटले, तुला जर बळीच द्यायचा असेल, त्या गायीच्या अगोदर माझा बळी दे आणि मग तू गायीचा बळी दे. त्या गायीमधला चैतन्य आणि माझ्यामधला चैतन्य एकच आहे. तू त्या आईला मारतोस. भगवान बाबाकडे बघितलं, त्या कसाईने भगवान बाबांचं दर्शन घेतलं. तुम्हाला सांगू का, जी माणसं भगवान बाबाच्या समोर जायची ना, ती माणसं भगवान बाबाच्या प्रेमातच पडायची. भूल हो गई हमसे, माफ कर दो. तो मुस्लिम बांधव होता. बाबा म्हटले, तू एक काम कर, बळी देऊ नको. कबीरजींनी सांगितलंय, सगळ्या संतांनी सांगितलंय, तू संगत चांगल्याची कर. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाल. त्यांनी गळ्यात पवित्र तुळशीची बाबांचा ऐकून माळ घातली आणि ते कुटुंब आज सुद्धा एका महिनावारीला गहिनीनाथ गडावरती जातं आणि एका महिनावारीला भगवान गडावरती जातं. तुम्हाला सांगू का, साधू महात्मे एका समाजापुरते, एका जातीपुरते कधीच मर्यादित नसतात. माफी मागून बोलतो, साधू महात्म्यांना समाजामध्ये आपण जातीमध्ये वाटून घेतलं. भगवान बाबा वंजाराचे, संत सावता महाराज माळ्याचे, नरहरी सोनाराचे, संत गोरा कुंभार कुंभाराचे. संतांना कधी जात नसते मायबापांनो. संतांना जर जात असते तर मला सांगा, भिल्ल जमातीचा अंगरक्षक काना नावाचा तो काना बाबांची सेवा त्यांनी केलीच नसते. संत महात्मे सर्वांसाठी मर्यादित असतात. जाऊ द्या, समाजकंटक होते, बाबांना त्रास देत होते, पण तरी बाबांचा ऐश्वर्य संपन्न जगणं. लोक बाबांना आपली अडीअडचणी सांगायचे, वामनभाऊ महाराजांना सांगत नव्हते. भगवान बाबांना आपली अडीअडचणी सांगायचे. आता मडी या ठिकाणची गोहत्या बंद झाली, मोठादेवरती गोहत्या बंद झाली. चिंचाळ्या गावामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जत्रेला बकरं कापायची, तिथली सुद्धा पशु हत्या भगवान बाबांनी, वामनभाऊ महाराजांनी बंद केली. आता समाज एकत्रित यायला लागला. लोक भगवान बाबांना आपल्या अडीअडचणी सांगायला लागले. भगवान बाबा त्यांचं निवारण करत होते, पण लोक वामनभाऊ महाराजांसमोर उभा राहायचं म्हटलं तरी घाबरत होते. का माहितीये का, वामनभाऊ महाराजांचा स्वभाव कडक, वैराग्याचा असं होता. वामनभाऊ महाराजांच्या मुखातून जो शब्द बाहेर पडायचा, तो शब्द खरा होत नव्हता. तो शब्द जगाच्या मालकाला खरा करावा लागत होता. सद्गुरू वामनभाऊ महाराजांची ताकद अशी होती, रिद्धी सिद्धी त्यांच्या दासी. त्यांच्या मुखातून निघलेला शब्द काल अजरामर होता, आज अजरामर आहे आणि उद्या सुद्धा अजरामर राहणार आहे. अरे संतांच्या मुखातले निघलेले शब्द हे अमृत असतात. अरे जो धर्माच्या मध्ये जर आला ना, त्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नव्हतं. एका गावामध्ये टाकळी मानूर गाव, वामनभाऊ महाराजांचं दुसऱ्या दिवशी कीर्तन आणि आदल्या दिवशी मंडप लावण्याचं काम चालू आहे. एक जण धर्मकंटक, समाजकंटक, बाबांना त्रास देणारा, बाबांची निस्ती निंदा करायचा. माझ्या दुकानासमोर मंडप लावू नका. त्याच्या दुकानासमोर मंडप लागत होता, झालर जात होती. तो म्हणला माझ्या दुकानासमोर मंडप लावायचा नाही. तो मंडपवाला वैतागला, गडावरती गेला. भाऊ, मंडपवाला मंडप लावून दे ना, काय करावं? भाऊ म्हणे हा धर्माच्या कार्यामध्ये अडथळा आणतोय. भाऊ म्हणे हा परमार्थामध्ये अडथळा आणतोय ना, नको लाव त्याच्या दुकानासमोर मंडप, त्याला जायला रस्ता ठेवू. दुसऱ्या दिवशी त्याचं मड गेलं तिथून. विनोद नाही, वामनभाऊ महाराजांची ती ताकद होती. सद्गुरू वामनभाऊ महाराज फक्त म्हणले त्याला जायला रस्ता ठेवू, त्याचं मड गेलं तिथून. ती त्यांच्या शब्दातली ताकद होती. आमच्या शब्दातली ताकद सांगू का? आमच्यासारखा जर म्हणला ना त्याला जायला रस्ता ठेवू, विशाल महाराज त्याच्या आधी मी जाईन तिथून. मुखातून निघलेला शब्द बाहेर पडलेला तो खरा व्हायला वाणीमध्ये तेवढी ताकद असावी लागते, तेवढं तप असावं लागतं, तेवढी साधना असावी लागते, तेवढं वैराग्य असावं लागतं. तेव्हा मुखातून निघलेला शब्द बाहेर पडतो. नाहीतर आमच्या सारख्याच्या मुखातून निघलेला शब्द कधीच खरा होत नाही. पाठीमागच्या वर्षी एक जण मला भेटलं होतं दिंडीमध्ये. याच रस्त्याने मी चाललो होतो आणि दिंडीमध्ये भेटल्याच्या नंतर म्हणला महाराज मला आशीर्वाद द्या. मी म्हणलं जा तुझं कल्याण होईल. त्या दिवशी मला ते भेटलं. मी म्हणलं बरंच चाललंय का? तो म्हणला 10 एकर इकलं. त्याला काय आशीर्वाद दिला होता? तुझं कल्याण होईल. त्याने 10 एकर इकला. आमचा कुठं आशीर्वाद खरा ठरत नाही. विशाल महाराज नवीन लग्न झालेलं जोडपं माझ्याकडे आलं, माझं दर्शन घेतलं. महाराज ही माझी मिसेस कळती ना, जानवर आपलं ते बायको,
ते म्हणे महाराज हिला 7वा महिना आहे. मी म्हणलं बर, तुमच्या पायावरती 500 रुपये ठेवल्यात. मी म्हणलं बर, सांगा हिला पोरगा होईन का पोरगी. मग मला कळालं हे 500 रुपये सोनोग्राफीचे आहेत. त्याला ठामपणे सांगितलं जा तुला पोरगा होईन. ते म्हणे महाराज पोरगा नाही झालं. मी म्हणलं पोरगी नक्की होईन. बरं आता पोरगा नाही तर पोरगी दोन्ही पैकी काहीतरी होईनच ना. बरं पोरगा होईन का पोरगी होईन का कळायला मी काय देवऋषी आहे का मी काय डॉक्टर आहे. ते डॉक्टरला कळतं ना सोनोग्राफी केल्याच्या नंतर. हल्ली काळात असे डॉक्टर झालेत विशाल महाराज. एक जण नवीन डॉक्टर ऑपरेशन थिएटर मध्ये गेलं. जाताना ते हरणबुक्का सोबत घेऊन गेलं. पेशंट घाबरलं. डॉक्टर हरणबुक्का कशासाठी आणला. ते डॉक्टर म्हणला हे माझं पहिलंच ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर मला नाही तर तुला. ज्याला कळलं त्याला धन्यवाद. ते म्हणला हे माझं पहिलंच ऑपरेशन आहे. ऑपरेशन सक्सेस झालं तर हार बुक्का तुला आणि ऑपरेशन जर बिघडलं तर हार बुक्का मला. मग ते जगून द्यायचा का तो पेशंटला. असे डॉक्टर झालेत. तुम्हाला सांगू का ते डॉक्टरला कळतं पोरगा होईन का पोरगी. ते देवऋषाला कळतं. लोक बघा जातात देवऋषाकडे. ते देवऋषी म्हणतो ते अरे दारात येतात ना बघा. ते म्हणतो माय तुझ्या नावानं देवाला 11 रुपयाचं तेल वाहीन म्हणतो. द्यायची असेल तर दे नाहीतर देऊ नको. तुझं मन बघत होतो. एक गोष्ट सांगतो बघ, अमावस्येला तुझ्या पोटात दुखतं, पौर्णिमेला तुझ्या छातीत चमक निघते. लाखातली गोष्ट सांगतो बघ, लग्न झाल्यापासून तुझं तुझ्या नवऱ्याचं एक दिवस पण जमलं नाही बघ. ते म्हणले बाबा हे तुम्ही लाखातलं बोलले. त्याचं माव एक दिवस जमलं नाही. हे घे 111 रुपये. लग्न झालं थोडेच दिवस आमचं जमलं. नंतर त्यांनी मावनी तोंड सुद्धा बघितलं नाही. हे घे 111 रुपये. म्हणजे किती खरं बोलले तुम्ही. हे असेच असतात 10 गोष्टीमध्ये एक जरी गोष्ट खरी आहे. खरंय खरंय बाबा तुमचं खरंय बाबा. लय अवघड आहे महाराज. जोपर्यंत संसारामध्ये नवीन लग्न हो द्या तेव्हा गंमत मजा असते बघा. किंमत असते ना. बायकोला फक्त पाण्याचा तांब्या मागू द्या. पाण्याचा तांब्या पुढे. नवीन लग्न झालेलं आहे ना. बायकोला जेवणाचं ताट मागू द्या. जेवणाचं ताट पुढे. आता लग्नाला फक्त 2-3 वर्ष हो द्या. बायकोला फक्त जेवणाचं ताट मागा. जेवणाचं ताट आण ग, पाण्याचा तांब्या आण ग. ती म्हणती महाराज तुम्ही पण प्या आणि मला पण द्या. तुम्ही म्हणता तुम्हाला कसं एवढं माहिती. अनुभवे नाही आले अंगा. नाही झालं माझं वाटोळं. नका काळजी करू माझा काय एवढं वाटोळं झालं नाही. हे मी तुमचं सांगतो. याचं नाव काय महाराज. नवीन लग्न झाल्याच्या नंतर किंमत आहे. तुम्हाला सांगू का वय वाढलं का किंमत वाढते याचं नाव परमार्थ आहे. आणि वय वाढलं का किंमत कमी होते याचं नाव संसार आहे. आमच्यासारख्या नवीन कीर्तनकाराला म्हणतात करतंय ते कीर्तन पोरग चांगलं जाऊ द्या करू द्या. सगळे कुठाने आम्हाला माहिती आहे. त्याला काय येतंय म्हणजे मागं खेचण्याचं काम करायचे. पण जसं आमचं वय वाढन जसा अभ्यास वाढन तसं तसं वय वाढल्याच्या नंतर किंमत देणारी लोक आहेत. त्याचं नाव परमार्थ आहे. आणि वय वाढलं का किंमत कमी होते त्याचं नाव संसार आहे. बाबांच्या मुखातून निघलेला शब्द कधी वाया जात नव्हता. भाऊ फक्त म्हणले होते त्याला जायला रस्ता देऊ. त्याचं मड गेलं होते तिथून. भाऊंच्या वाणीतला शब्द काल अजरामर होता आज अजरामर आहे. कधीच खोटा ठरत नव्हता. आपली इथं संसर्जवर भवानीनगर कारखाना आहे. आमचं जाऊ दे तुम्हाला माहिती असेल. भाऊ गावाकडून आले. नारळी सप्ताह होता आमच्या भागामध्ये. आणि त्या नारळी सप्ताह आयोजन करणारी काही ऊसतोडणी मजूर त्या कारखान्यावरती होती. आणि भाऊने त्या चेअरमनची भेट घ्यावी आणि चेअरमनला म्हणावं मालक तुमचा कारखाना भरपूर दिवस चाललाय. 10 दिवस थोडीशी सुट्टी आधी द्या. गावाचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. त्यांना सेवा करायची संधी द्या. बर ठीक आहे. आणि महाप्रसादाच्या पंक्तीसाठी तुम्ही 4-5 पोती साखर द्या. भाऊंचं म्हणणं आहे बरं का. तो चेअरमन म्हणला भाऊ तुम्ही म्हणताय ना माणसं थोडे लवकर पाठवा. प्रयत्न करू पण साखर बिकर द्याने आमच्याचं काही व्हायचं नाही. असे लय महाराज आले लय गेले. आम्ही सगळ्याला साखर जर देत बसलो तर आम्हाला कारखाना इकावं लागेल. भाऊ म्हणले तू साखर द्यायची असेल तर दे. देऊ नको पण वेड वाकडं काही बोलू नको. काही घेणं नाही मला. हे काय माझ्यासाठी नव्हतं मागत समाजासाठीच मागत होतो. काही घेणं नाही मला. आग लागू दे तुझ्या कारखान्याला. चाललो मी निघून. लाकडे लिंबोडी गावे त्या गावाजवळ भाऊ गेले आणि जाता तर लागले ना पाठी मग कारखान्याला आग लागली. चेअरमनच्या लक्षात आलं. भाऊ म्हणले होते आग लागू दे तुझ्या कारखान्याला. लागली आग. त्याला पश्चाताप झाला आणि त्याची हंटर गाडी त्यांनी काढली. भाऊच्या टांगाला आडवी घातली. भाऊंचं दर्शन घेतलं. भाऊ मी तुम्हाला ओळखायला चुकलो. भाऊ तुम्ही सहजच म्हटले होते आग लागन तुझ्या कारखान्याला. भाऊ आग लागली काय करावं. भाऊ म्हणे काही नाही होणार तुझ्या कारखान्याला जा. आग विजली असन सहजच म्हणले होते. तो चेअरमन पाठीमागाला विजली ना आग. आणि दुसऱ्या दिवशी ट्रक भरून साखर गाडावरती पोहोच केली होती. हे संतांचं सामर्थ्य असतं. हे संतांचं ऐश्वर्य असतं. मुखातून निघलेला शब्द खराच होत होता. 1962 साली आमच्या गावचा नारळी सप्ताह होता. हातोला माझं गाव. आणि त्या 62 साली उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे.
सगळीकडं चर्चा व्हायला लागली. आता यावर्षी फार मोठा दुष्काळ आहे, पाणी पिण्याची टंचाई आहे आणि एवढा मोठा नारळी सप्ताह कोण करणार. हातोला गाव समोर झालं, कारण की गहिनीनाथ गडाचं लाडकं गाव म्हणजे हातोला आहे. कारण की पायथ्याचं गाव म्हणजे हातोला आहे. भाऊ गावात आले, यावर्षीचा नारळी सप्ताह तुम्हाला करावा लागेल. भाऊ निश्चित आम्ही नारळी सप्ताह करू बरं का. एक अडचण भासते, थोडीशी पाण्याची टंचाई सगळीकडेच आहे, पण एवढे भक्तगण महाराष्ट्रामधून येणार, पाण्याचा प्रश्न थोडा सोडवावा लागेल. भाऊने आपल्या डाव्या हातातलं कडं काढलं, मारुतीच्या मंदिराच्या पाठीमागं आड आहे, त्या आडामध्ये टाकलं. हे गंगामाई, तुझे भक्तगण येणार आहेत, त्यांना पाण्याची सोय झाली पाहिजे. दुसऱ्या दिवशी तो आड वरून वाहत होता भर दुष्काळामध्ये. ही सत्य परिस्थिती. भाऊने फक्त हातातलं कडं काढलं, त्या आडामध्ये टाकलं, दुसऱ्या दिवशी तो आड वरून वाहत होता. हे संतांनी या समाजासाठी केलेले चमत्कार असतात. नवे नवे त्यांच्या जीवनात घडलेले चमत्कार असतात, पण त्यांचं जगणं हे लोकांच्या हितासाठी होतं, त्यांचं जगणं समाजासाठी होतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी, परोपकाराय विहंते. परोपकारासाठी संत महात्मे अवताराला येत असतात. त्यांना भगवंताच्या भजना व्यतिरिक्त कशाचीच गरज नसते, नामस्मरणा व्यतिरिक्त कशाचीच गरज नसते. आपलं हित व्हावं याच्यासाठी जगत असतात. जीवन जगत असताना त्यांनी चांगलं जगले, म्हणून तर उत्तम कीर्ती त्यांची पाठीमागं शिल्लक आहे. म्हणून तर आपलं सुद्धा कर्म गोड असावं, आपली सुद्धा उत्तम कीर्ती पाठीमागं शिल्लक राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण की हे कर्म तुम्हाला सोडणार नाही, मला सोडणार नाही. म्हणून हे कर्म कधी आपला पिछा सोडत नाही. म्हणून तर या जीवाला पहिलं बंधन आहे ते कर्माचं बंधन, या जीवाला दुसरं बंधन आहे ते संसाराचं बंधन. काही करा, हा संसार तुम्हाला सोडणारच नाही बघा. कारण की या संसारामध्ये प्रत्येक जण जन्माला आलाय, तो कोणता ना कोणता संसार करतोच. लग्न होणे, पोरबाळ होणे, गाडी बंगला मिळणे हा काही संसार नाही बघा. मृदंगाचार्य मृदंगाची सेवा करतायत, मृदंग वाजवतायत, तो एक प्रकारचा संसार आहे. गायनाचार्य गायन करतात, एक प्रकारचा संसार आहे. मी तुमच्या समोर कीर्तन करतोय, एक प्रकारचा संसार आहे. तुम्हाला सांगू का, हा संसार कधी पूर्णत्वाला गेला नाही, काल पूर्णत्वाला गेला नाही, आज सुद्धा पूर्णत्वाला नाही आणि उद्या सुद्धा पूर्णत्वाला जाणार नाही. कारण की या संसाराचं नाव म्हणजे दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा संसार दुःख मूळ चहोकडे इंगाळा. सार दुःख मूळ चौकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमाळा. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस काम क्रोध लोभ शोणे पाठी लागले ओढाळ. काम जोग लोभ योगे काठी लागले विवासी. कौना मे शरण जाओ दृष्टी देईल निर्मळा. मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागसा दैवाचा देवा पर उपकारी. अंधाला दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. धर्म जागसा दैवाचा देवा पर उपकारी. अंधाला दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. संसार दुःख मोळ चोहीकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. विश्रांती नाही या संसारामध्ये. काल संसार पूर्णत्वाला नाही, आज पूर्णत्वाला नाही. या संसारामध्ये दुःख आहे, पण या संसारामध्ये सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे. अरे महाराज, दुःख जर पर्वत एवढे, सुख मात्र क्षणिक आहे, मग आम्ही संसार करू का नाही? बघा बर का, दुःख पर्वत एवढं या संसारामध्ये, पण तरी हा जीव संसार करायचं सोडत नाही. पण संत महात्मे म्हणतात संसार करू नका, या मताचे आम्ही नाही. तुम्ही संसार जरूर करा, पण कसा करा? संसारी असावे, संसारी असावे, असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा,
संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. वेळोवेळी त्या भगवंताचं भजन करा, निश्चित तुमच्या जीवनामध्ये कल्याण होईल. अरे तुम्ही या देहामध्ये येऊन जर तुम्ही भगवंताचं भजन करत नसल, नामस्मरण करत नसल, अरे तू या देहाला येऊन काय केलंस? काही नाही बघा. हा देह मिळणंच फार कठीण आहे. कितीतरी जन्माच्या पुण्य नरदेह प्राप्त झालाय. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म किंवा बरेही वेळा सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. आवटा हात कामा नऊ देह भगवानने तुझ दिया. बारीक. आवटा हात कामा नऊ देह भगवानने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया हो, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण. आवटा हात कामा नऊ देह भगवानने तुझ दिया. अरे अनमोल किमतीचा भगवंताने देह दिलाय, तो असा वाया जाऊन देऊ नका. त्या भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा, भजन करावे वेळोवेळा. संत महात्म्याने सांगितलंय. आणि या देहामध्ये येऊन जर तुम्ही भगवंताचं भजन केलं नाही ना, तो काळ कधी येईल, कधी घेऊन जाईल आपल्याला सांगू शकत नाही. आणि एकदा का त्या काळाने आपल्यावरती उडी घातली ना, काळाची उडी पडेल बाजेव्हा, सोडविना तेव्हा माय बापे. सोडविना बंधू विशीचा चौधरी, सोडविना बंधू वेशीचा चौधरी. कोणी सोडवणार नाही. तो काळ आपल्या कधी घाव घालेल सांगू शकत नाही. हा काळ कधी कोणाला घेऊन जाईल सांगू शकत नाही. तुम्हाला सांगू का, या काळानं माझ्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना सोडलं नाही. तुम्हाला सांगू, हा काळ आहे. एवढं गोड व्यक्तिमत्व आहे, पण 3 जून रोजी काळाने घाव घातला आणि आपल्या लोकनेत्याला घेऊन गेला बघा. काळाने घातला घाव, काळाने घातला घाव, नियतीने साधला डाव. हरपली सावली आता गरीबाची, गरीबाची. येते ओ आठवण मुंडे साहेबांची. साहेबांची आपल्याला आठवण येते, पण काळाने घाव घातला. पण हा काळ जेव्हा आपल्याला घेऊन जाईल ना, काही सांगू शकत नाही कधी घेऊन जाईल, कधी नाही. मग आपण वेळोवेळी सावध झालं पाहिजे. अरे या सावध आपल्याला करण्याचं काम केलं शांती ब्रह्मनाथ महाराज. त्यांनी वेळोवेळी सावध केलं. बाबा हो, तुम्ही जर आता जर तुम्हाला नाही ना कळलं, मग तो काळ येईल आणि तुम्हाला घेऊन जा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी, हे जरी, हे जरी, हे जरी, हे जरी, हे जरी, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. आमचे काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी. बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा 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 महाद्वारी. बोल बोलित देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. बोल बोलित देखा पिंगळा महाद्वारी. अहम वाग्या, अहम वाग्या, सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा देव कर कैवारी. अहम वाग्या माझा
मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी करुणी उचित करुणी उचित प्रेम घाली हृदयात दान 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 मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास दान 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 माग मागायास दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास आलो दान मागायास डौर फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डौर फिरवितो पिंगळा 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 महाद्वारी बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलित दे का पिंगळा माधवारी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल पिंगळा महाद्वारे बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारे हे उद्गार निघाले शांती ब्रह्मनाथ महाराज यांच्या मुखातून. या शांती ब्रह्मनाथ महाराजांनी आपल्या संप्रदायासाठी पिंगळा हे प्रकरण दिलं, आपल्या संप्रदायासाठी वासुदेव हे प्रकरण दिलं, आपल्या संप्रदायासाठी भारूड वेगवेगळ्या प्रकरणातून नाथ महाराजांनी सामान्य जीवाला सावध करण्याचं काम केलं. प्रत्येक वेळी सांगितलं तुम्ही देवाच्या भजनाला लागा. अरे मल्हारीची वारी मागणारा तो सुद्धा म्हणायचा अहम वाग्या झोम वाग्या प्रेम नगर वारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगर वारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. तो म्हणायचा सावध होणे भजनी लागा. भजनाचं सांगायचं. नाथ महाराजांनी सुद्धा आपल्याला सांगितलंय बाबा हो तुम्ही भगवंताचं भजन करा, नामस्मरण करा. हे पिंगळा प्रकरणामध्ये सांगितलं. आणि हा पिंगळा बाबा पूर्वीच्या काळी दारामध्ये यायचा, आता दारामध्ये पिंगळा येत नाही, आता बटरवाला येतो. काळ बदलला. पूर्वीसारखा आपल्याला पिंगळा बघायला भेटत नाही. तो पिंगळा पहाटे पहाटे आपल्या दारामध्ये यायचा आणि आपल्याला सुंदर असं वर्णन करायचा किंवा सुंदर असा आपल्याला उपदेश करायचा. तू घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे. तू घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे. हात लावून नशिबाला का रडतोस ठाई ठाई. संसारा पायी या संसारा पायी पिंगळा महाद्वारे बोले बोलो तो देखा पिंगळा महाद्वारे. तू म्हणशील बायका पोरा ती तुझ्या मागची चोर अन मेल्यावर ती खापर फोडती तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिराम घे माया तू सोडून दे. हात लावणी नशिबाला का रडतोस ठाई ठाई. संसारा पायी या संसारा पायी पिंगळा महाद्वारी बोले बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. तो पिंगळा आता बघायला भेटत नाही, आता बघायला भेटतो बटरवाला. काळ बदललाय, इतका काळ बदललाय विचार महाराज. बघा 15 मिनिटं माझ्याकडे शिल्लक राहिले. इतका काळ बदललाय, इतका काळ बदललाय. आता चपात्या बनायचं मशीन आलंय, आले की नाही? काळ बदललाय, आता चपात्या बनायचं मशीन आलं. पण आता आंघोळीचं सुद्धा मशीन आलंय. बघा जावाई सासरवाडीला गेला बरं का, विशाल महाराज सासरवाडीला आले.
सासरवाडी आहे त्यांची ही, म्हणून म्हटलं. जावाई सासरवाडीला गेला, जावाई खेड्यातला आणि सासरा अमेरिकेतला. अमेरिकेमध्ये आंघोळीचं मशीन आहे. जावायला सासऱ्याने मशीन मध्ये घातलं, लाईटच गेली. ते जावाई मशीन मध्ये धाड 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 करायला लागला. त्या सासऱ्यानं जनरेटर लावलं, आपल्या जावायला बाहेर काढलं. तो जावाई म्हणला, गाव का गेल्या वाड्याला आंघोळ करतो, पण इथं नाही. काय करावं, इतका काळ बदललाय. बूट पॉलिश करायचं मशीन आलंय बघा. अमेरिकेमध्ये चौका चौकात बूट पॉलिश करायचं मशीन येतात. आपल्या भारतातलं तिथं गेलं, त्यांनी बघितलं बूट पॉलिश करायचं मशीन आहे, पण ते मशीन असं आहे, आपण एक पाय पहिला पाय त्या बूट पॉलिश करायच्या मशीन मध्ये घालायचा, बूट पॉलिश होणार, पाय बाहेर काढायचा, दुसरा पाय टाकायचा, बूट पॉलिश करायचा, पाय बाहेर येत नव्हता, ते मशीन दाबून धरायचं. जोपर्यंत आपण $1 टाकत नाही, $1 टाकल्यानंतर पाय सोडतं. चौका चौकांनी मशीन येत. भारतातलं गेलं, एका चौकामध्ये एका बुटाला पॉलिश केली, दुसऱ्या चौकामध्ये दुसऱ्या बुटाला पॉलिश करून निघून गेलं. ते मशीनच हँग झालं. त्याने सॉफ्टवेअर मध्येच बदल करून घेतला बघा. इतका काळ बदलला. पण वाक्य ध्यान देऊ नये का, माणसानं काळानुसार जरूर बदलावं, पण काळानुसार बदलत असताना आपण आपल्या संस्कृतीला आणि आपण परंपरेला विसरता कामा नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती जपण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, आपल्या वारकरी संप्रदायाने केलंय. तेव्हा हे कीर्तन प्रवचन चालू आहेत. नाहीतर कुठे चालला आपला महाराष्ट्र? माफी मागून बोलतो. आज जर आपल्या महाराष्ट्रामध्ये 4 आणि 4.5 वर्षाच्या मुलीवरती जर बलात्कार होत असेल ना, निश्चित आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की परस्त्रीला माते समान दर्जा देणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आपला महाराष्ट्र उभा राहिलाय. उगच नाही, 4 जणांच्या खांद्यावरती आपला महाराष्ट्र उभा आहे. 1 म्हणजे आळंदीचे ज्ञानोबा, 2 म्हणजे देऊचे तुकोबा, 3 म्हणजे पंढरीचा विठोबा आणि 4 म्हणजे स्वराज्याचा शिल्पकार छत्रपती शिवबा. या 4 जणांच्या खांद्यावरती आपला महाराष्ट्र उभा आहे. आपण महाराष्ट्रातल्या राहणारी माणसं आहोत. आपण आपली परंपरा जपली पाहिजे, आपण आपली संस्कृती जपली पाहिजे, आपण परमार्थ केला पाहिजे. साधू महात्म्याने सगळं सांगितलं, तुम्ही बा संसार करा, सगळ्या गोष्टी करा, पण त्या भगवंताला विसरू नका. तुम्ही विसरायला तया थोर झाले पचतील खाणे 84. बाबो, तुम्ही संसार जरूर करा. या जगाच्या पाठीवरती कोणाचाही संसार पूर्णत्वाला गेला नाही आणि संसार कोणाला चुकला नाही. म्हणून तर या जीवाला दुसरं बंधन आहे, ते संसाराचं बंधन. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला अजून एक बंधन सांगितलं. ते बंधन म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध या गंधाच्या विषयामध्ये. सूर्यविलासी नावाच्या कमळाच्या प्रेमामध्ये तो भुंगा गुंतला, तो पडला. सूर्यविलासी नावाचा कमळाचं वैशिष्ट्य आहे, सूर्योदय झाल्याच्या नंतर पाकळ्या कोमलल्या जातात. सूर्यास्त व्हायच्या वेळेस त्या पाकळ्या मिटायला लागतात. सूर्यास्त होण्याची वेळ आली, कमळा माझा मकरंद, कमळ म्हणतंय त्या भ्रमराला, भ्रमरा भुंग्या माझा मकरंद सेवन करू नको, तू तुझ्या घरी निघून जा. आता माझ्या पाकळ्या मिटतील, तुला गुदमरेल, श्वास घ्यायला त्रास होईल, तू मरून जाशील. मला माहिती आहे तू लाकूड पोखरू शकतोय, बरोबर. जैसा भ्रमरभेदी कोडे, जैस हिन काष्ट कोरडे, कोरडं लाकूड पोखरू शकतो, माझ्या कमळाची पाकळी पोखरू शकत नाही. खरंय. त्यावेळेस तो भुंगा त्या सूर्यविलासी नावाच्या कमळाला उत्तर देतो. ते म्हणतो, मी ना तुझ्या मकरंद सेवन करण्यामध्ये दंग झालोय, मी तुझ्या प्रेमात पडलोय. हा दृष्टांत माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी टिपला. जगद्गुरु तुकोबरायांचे ओठ हल्ले. जगद्गुरु तुकोबराय म्हणले, नाही काष्टाचा गुमान, गोवी भ्रमर सुमन. अरे हा सुमन म्हणजे कमळ. या कमळाच्या प्रेमात तो भुंगा. या भुंग्याला जर प्रेमाचं बंधन सुटत नसेल, या सामान्य जीवाला सुद्धा प्रेमाचं बंधन सुटणार नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. आणि हे प्रेमाचं बंधन सांगायला जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी आपल्याला एक सुंदर दृष्टांत दिला. तो म्हणजे बाप आणि लेकीचा. अरे बाप आपल्या लेकरासाठी काय करत नाही हे विचारा, कारण त्या बापाला माहिती असतं माझी लेक माझ्या काळजाचा तुकडा आहे आणि त्या लेकीला सुद्धा बापाची किंमत असते. अरे प्रत्येकाचा बाप आपल्या लेकरांवरती प्रेम करतो. तुम्हाला सांगू का, आपल्यावरती बाप प्रेम करतो यात नवल नाही. आपला बाप आपल्या मुलीवरती सुद्धा प्रेम करतो, पण आपल्यापेक्षा काकण भर का होईना जास्त प्रेम बाप तो लेकीवरती करत असतो. त्या बापाला माहिती असतं माझी लेक वयाच्या 20-21 वर्षापर्यंतच माझी आहे, नंतर ती परक्या घरची होणार आहे. बाप लेकीचे सगळे लाड पुरवतो, कारण की लेक 2 घराला जोडणारी असते. बघा, लेक वडाची पारंबी पांग बापाच फेडते, असो सासर माहेर 2 घराला जोडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळीज जळाले, तिला छातीशी धरून
त्यानं टिपूस गाळले. तो बाप असतो, श्रीमंत बाप असू द्या, गरीब बाप असू द्या, ज्यावेळेस आपले लेक नांदायला निघते ना, त्यावेळेस बाप ढसा ढसा रडल्याशिवाय राहत नाही. कोणताही बाप असू द्या बघा. नांदाया जाती लेक, बाप बघतो टेकाकडं. नांदाया जाती लेक, बाप बघतो चोरावानी. बाप बघतो चोरावानी, अश्रू ढाळतो मोरावानी. अश्रू ढाळतो मोरावानी. तो बाप असतो, तो लेकीवरती प्रेम करणारा असतो. बाप आपल्या लेकीसाठी काय करतो तुम्हाला सांगू का? अरे त्या बापानं लहानपणी आपल्या मुलाला जर 5 रुपयाचा पेन आणला, आपल्या मुलीसाठी 10 रुपयाचा पेन घेऊन येणारा बाप आहे. आपल्या मुलासाठी 500 रुपयाचा ड्रेस आणला, आपल्या मुलीसाठी बाप 1000 रुपयाचा ड्रेस आणतो. ते बापाचं काळेज असतं. अरे बाप आपल्या लेकीसाठी कोणत्याही स्तराला जायला तयार आहे, जगाच्या शिव्या खायला तयार आहे. जगाचा पोशिंदा तो आपला बाप आहे, शेतकरी राजा आहे. आणि त्या बाप सोडून गेल्याच्या नंतर आपल्याला आई वडिलांची किंमत कळते. आई वडिलांची किंमत आहे तोपर्यंत कळून घ्या. तुम्हाला सांगा बाप लेकीसाठी काय करतो. कोणत्याही क्षेत्रातला बाप असू द्या, विशाल महाराज एखाद्या पैलवान क्षेत्रातला बाप असू द्या, महाराष्ट्र केसरी पैलवान म्हणजे सोपं नाही. अनेक पैलवानांना पाडावं लागतं, अनेक वस्तादांना पाडावं लागतं, तेव्हा महाराष्ट्र केसरी पद भेटतं. गावकऱ्यानं महाराष्ट्र केसरी पद भेटलंय म्हणून सत्कार ठेवला, आणि तो पैलवान असणारा बाप घराच्या उंबरठ्यातून बाहेर पडायला लागला. चिमुरडी 5-6 वर्षाची लेक आली. बापाने त्या बापाच्या पायाला त्या लेकीनं घट्ट मिठी मारली, आणि तो पैलवान बाप आपल्या पत्नीला म्हणतो, अगं ऐकलंस का ग, या पोरीला धर, नाही तर ही पोरगी मला पाडन. ज्यांनी चांगले चांगले पैलवान पाडले, पण तो त्या पोरीसाठी आपल्या लेकीसाठी पडायला तयार असतो ना, तो बाप असतो. काही केले बगर बापाचं प्रेम लेकीवरती कमी होणार नसतं. माझ्या जगद्गुरु तुकोबाराने हा दाखला आपल्याला अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये असा दिलाय. पदरी घाली पीळा, पदरी घाली पीळा, पदरी खाली पिळा, पदरी घाली 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 पिळा. बाप निर्बळा साठी बाळा, बाप निर्बळा साठी बाळा, बाप निर्बळा साठी बाळा, बाप निर्बळा साठी बाळा. प्रेम प्रीतीचे बांधले, 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 प्रेम प्रीतीचे बांधले. बाप निर्बळासाठी बाळा, प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे. काही केले बिगर प्रेमाचं बंधन आपल्याला सुटणार नसतं. प्रेम काही केले बगर माणसाचं प्रेम, हे जग प्रेमावरती चाललंय, आणि हे जग भावावरती चाललंय. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ त्याला. माझ्या विशाल महाराजांचं मृदुंगावरती प्रेम आहे म्हणून तर त्यांना कला ती अवगत आहे. आमचं ज्ञानेश्वरी गाथा अभंगावरती प्रेम आहे म्हणून तर आम्हाला कीर्तन आहे. तुमचं स्वरावरती प्रेम आहे म्हणून तर तुम्हाला ती कला अवगत आहे. प्रेमाशिवाय जगाच्या पटरीवरती काही होत नसतं. माणसानं प्रेम करावं. तुम्हाला प्रेम करायचं असेल, मौली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती प्रेम करा. तुम्हाला प्रेम करायचं असेल, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेवरती प्रेम करा. तुम्हाला प्रेम करायचंय, आपल्या आई वडिलांवरती प्रेम करा. जगाच्या पटरीवरती आपल्याला काही कमी पडणार नाही. अरे माझ्या भगवान बाबांना ज्ञानेश्वरीवरती प्रेम केलं बघा बर का. इतकं ज्ञानेश्वरीवरती प्रेम केलं, इतकं ज्ञानेश्वरीवरती प्रेम केलं. माझ्या ज्ञानेश्वरीने माझ्या भगवान बाबांना विहिरीवर पाण्यावरती तरगट ठेवलं. एवढं भगवान बाबांनी ज्ञानेश्वरीवरती प्रेम केलं होतं. एकदा का माणसाला
ज्ञानेश्वरीची कृपा झाली ना, ती अशक्यही शक्य गोष्ट व्हायला लागत नाही. भगवान बाबा सांगायचे माणसानं ज्ञानेश्वरी वाचावी. अरे का माणसानं ज्ञानेश्वरी वाचावी? आपल्याला देव भेटावा याच्यासाठी माणसानं ज्ञानेश्वरी वाचू नये. आपल्याला देव भेटलाय, भेटलेला देव कळावा, समजावा याच्यासाठी आपण माणसानं ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी डोळा पाहावे पंढरी किंवा भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. अंतःकरणामध्ये भाव असल्याच्या नंतर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो. अरे त्या सुदाम्याच्या अंतःकरणामध्ये भाव होता. एकाकडे 18 विश्व दारिद्र्य तो सुदामा आणि एक म्हणजे द्वारकेचा राजा आहे. कोण? भगवान श्रीकृष्ण. या भगवान श्रीकृष्णाला भेटायला गेले. जाताना फक्त धोत्राच्या गाठीमध्ये पोये बांधून गेले. सुदामा ब्राह्मणा दुखे दारिद्र्य पिढीला. सुदाम ब्राह्मणा दुःख दारिद्र्य पिढीला. मोष्टी पोहे घेऊन या त्याच्या भेटीला गेला. मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो त्याच्या चरणी लक्ष लागो. 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 सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. मुष्टीभर पोहे घेऊन त्याचे भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला गा. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला 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 जाऊ तया ठाया. काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो 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 चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. माणसाचं चित्त सगळं त्या भगवंतावरती असावं. अरे पायात चप्पल नव्हती, काही नव्हती त्या सुदाम्याच्या. फक्त अंतःकरणामध्ये भाव होता आणि या भावामुळं भक्ती पोहे प्रीती सुदाम्याचे. सुदाम्याचे ते पोहे भगवंतानी गोड मानून घेतले. आज भगवंताला तुमचा भाव पाहिजे असतो. माऊली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, हे सांगावे काय किरीटी तुची देखील आपुल्या दिठी. मी सुदाम्याच्या सोडे गाठे पवैया लागी. पै भक्ती एके मी जाणे ते तसान थोर न म्हणे. आम्ही भावाचे पाहुणे भलते लया. आम्ही भावाचे पाहुणे. अंतःकरणामध्ये भाव ठेवायचा आणि त्या भगवंताचं भजन करायचं. एकदा सर्वांनी हात वरती करायचे. करा हात वरती. चला वेळ संपत आलेली 5 मिनिटं राहिली. करा हात वरती आणि राहून द्या सकाळपर्यंत तसेच. आहे का नाही? एकदा भावानं आपल्याला त्या भगवंताचं भजन करायचंय बघा. तुलेले हरी काणाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी काना विठ्ठल पांडुरंगा. हो 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 तुलेले हरी काणाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी नाम विठ्ठल पांडुरंगा.
पांडुरंगा लेल हरी काळा विठ्ठल पांडुरंगा तू लेल हरी काळा विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा वा, सुंदर भजन केलं. घ्या आता हात खाली. घेतले, सांगायची सुद्धा गरज नाही. असा भगवंताचं नामस्मरणच आपल्या सोबत येणार आहे बरं का ढोले गुरुजी, नाही तर दुसरं काहीच येणार नाही बघा आपल्याला. नामस्मरण आपल्या सोबत येईल, आपलं कर्म आपल्या सोबत येईल. अंतःकरणामध्ये भाव ठेवा, त्या भगवंताचं भजन करा, हेच आपल्या सोबत येईल. नाहीतर माणसानं येताना सोबत काही आणलं नाही, जाताना सुद्धा सोबत काही घेऊन जाणार नाही. पण जीवन जगत असताना कोणत्या गोष्टीचा गर्व करता, कोणत्या गोष्टीचा अहंकार करता? 10 मिनिटं घेऊ का तुमची? 10 मिनिटं बघा. कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका, अहंकार बाळगू नका. अरे माणसाचा चालताना एक पाय पुढं असतो, एक पाय पाठीमाग असतो. पुढच्या पायाला कधीच अभिमान वाटत नाही मी पुढे आहे, मागच्या पायाला कधीच वाईट वाटत नसतं मी मागं आहे. हे क्षणामध्ये बदलणारं गणित असतं बघा. जीवनामध्ये वेळ प्रत्येकाची येणार आहे. माणसानं संधीचं सोनं करायला शिकायचं. अरे जे वर्तमानपत्र सकाळी 5 रुपयाला असतं, तेच वर्तमानपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोने रद्दीत पडलेलं असतं. तुमची वेळ येणार आहे, फक्त संयम ठेवायला शिका. अरे माणसाचं आयुष्य म्हणजे एक पत्त्यांचा खेळ. चांगली पानं मिळणं आपल्या हातामध्ये नसतं, पण पानावरती चांगला डाव खेळ हातामध्ये असतं. संधीचं सोनं करणं आपल्या हातामध्ये असतं. दादा संधीचं सोनं करा. श्रीमंती आली तर कधी माजू नका, आणि गरीब आली तरी कधी लाजू नका. अरे श्रीमंती माणसाला कधी घेऊन जाईल सांगू शकत नाही. राजाचा रंक कधी होईल सांगू शकत नाही. रंकाचा राजा कधी होईल सांगू शकत नाही. अभिमान करू नका, गर्व करू नका. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशीन काय. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशीन काय. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान करू भल्या मानसा. येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशीन काय. काही आणलं नाही, येताना काही आणलं नाही, जाताना सोबत काहीच घेऊन जाणार नाही. फक्त गळ्यातली पवित्र तुळशीची माळ तुम्ही सोबत घेऊन जाणार आहे. अरे चांगल्या चांगल्या माणसांना यावं लागलंय, चांगल्या चांगल्या माणसांना जावं लागलंय. अहो काही व्यक्तिमत्व होतं, स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे, त्यांना यावं लागलं, त्यांना जावं लागलं. काही व्यक्तिमत्व होतं, अनाथांची माई सिंधुताई सपकाळ, यांना यावं लागलंय, जावं लागलंय. अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांचं व्यक्तिमत्व असं होतं, त्यांनी वाईट दिवस काढले होते. वेळ प्रसंगी चितेवरती असणारं जे पिंडदान, ती कणिक खाऊन त्यांनी दिवस काढले. त्यांच्या लक्षात आलं मी हे दिवस काढले गोरगरिबांच्या, अनाथ मुलांना असे दिवस येऊ नये. अनाथालय उभं केलं. कित्येक अनाथ कुटुंबियाच्या त्या माय झाल्या, पण महाराष्ट्राने कधी आदर्श घेतला नाही. अरे अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचा आदर्श कर्नाटक राज्याने घेतला. 10वीच्या पाठ्यपुस्तकाला कर्नाटक राज्यामध्ये त्यांचा धडा शिकवायला आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये धडा शिकवायला नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये मेल्याच्या नंतर किंमत भेटते, याचं नाव महाराष्ट्र आहे तोपर्यंत किंमत नाही. मेल्याच्या नंतर मोठं म्हटलं जातं. तुम्हाला सांगू का, या महाराष्ट्रामध्ये जिवंतमध्ये कधीच किंमत नसते. अनाथांची माई सिंधुताई सांगून गेल्या, त्या म्हटल्या या महाराष्ट्रामध्ये मेल्याच्या नंतर किंमत भेटते, त्याचं नाव महाराष्ट्र आहे तोपर्यंत किंमत कळत नाही बघा. म्हणून अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांना सुद्धा जावं लागत असेल. काही व्यक्तिमत्व होतं, महाराज गान कोकिळा होत्या, लता दीदी मंगेशकर, भारतरत्न पुरस्कार, त्यांना जावं लागलं. आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे. चांगल्या चांगल्या माणसांना यावं लागलंय, चांगल्या चांगल्या माणसांना जावं लागलंय. काही व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय विलासरावजी देशमुख, काही व्यक्तिमत्व होतं स्वर्गीय आनंदीजी दिघे साहेब, काही व्यक्तिमत्व होतं आपले लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब. या साहेबांना सुद्धा जावं लागलं. साहेब गेले, पण प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये घर करून गेले. पण साहेब गेल्याच्या नंतर अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला अनाथ करून गेले बघा. महाराष्ट्राची जनता ही
नाथा विना अनाथ झाली महाराष्ट्राची जनता ही, नाथा विना अनाथ झाली. मुंडे साहेब होते हो गोरगरिबाच वाली, माया आणि ममता आमचा आधार तो होता. या गरीब जनतेचा कुठे हरवला नेता, कसा सोडून या गेला दिन दुबळ्याचा दाता. मुंडे साहेब होते हो गोरगरिबाच वाले. साहेब निघून गेले, महाराष्ट्राच्या जनतेला अनाथ करून गेले. साहेब आपल्यामधून निघून गेले. चांगल्या चांगल्याला महाराष्ट्रामधून जावं लागले. पण तुम्हाला सांगू का, साहेब गेले, कुणी पक्ष बदलला, कुणी निष्ठा बदलली, पण साहेब गेल्याच्या नंतर अरे परळीमधील एका मुस्लिम बांधवाला बातमी कळाली, त्याला हार्ट अटॅक आला, तो या जगातून निघून गेला. दुसऱ्या एका मुस्लिम बांधवाला, दुसऱ्या एका कार्यकर्त्याला साहेब गेल्याची बातमी कळाली, त्यांनी सुद्धा स्वतःची फाशी घेतली. तो म्हटला माणसातला देवच निघून गेलाय, माझा सुद्धा जगून काय फायदा. अहो माणसाप्रमाणे जगायला लावणारे म्हणजे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. अरे माणुसकीचा धर्म जपणारे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. साहेबांना जावं लागलं. पण तुम्हाला सांगू का, साहेब तुम्हा विना अख्खा महाराष्ट्र सोना आहे, तुम्हा विना अख्खा महाराष्ट्र सोना आहे. साहेब तुम्ही एकदा तरी या जनतेकडे वळून बघा ना. साहेब तुम्हा विना अख्खा महाराष्ट्र सोना, एकदा तरी तुम्ही या जनतेकडे वळून बघा ना. पण साहेब येऊ शकत नाहीत. कितीतरी म्हटलं साहेब तुम्ही या, साहेब येऊ शकत नाही. आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांसारखा लोकनेता पुन्हा होणे शक्य नाही बघा. मुंडे साहेबांवानी नाही होणार कुणी, मुंडे साहेबांवानी नाही होणार कुणी. किती साहिल्या तुम्ही यातना, किती आठवावे तुमच्या ऋणा. मुंडे साहेब जन्म घ्या पुन्हा, किती आठवावे तुमच्या ऋणा. मुंडे साहेब जन्म घ्या पुन्हा. पण या काळाची रीत आहे, आया है सो जाएगा राजा रंग फकीर. कितने सिंहासन पर चढ़ गए, कितने ने पहने जंजीर. 9 भी मर गया, 10 भी मर गया क्यों रोगी. जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी. सगळ्यांना यावं लागलंय, सगळ्यांना जावं लागलंय, पण साहेबांना सुद्धा जावं लागलं. तुम्हाला सांगू का, साहेब गेले पण उत्तम कीर्तीने आज अजरामर आहेत, उद्या सुद्धा अजरामर राहणार आहेत. उगाच लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांची जयंती राजस्थानमध्ये साजरी करत नाहीत. मला राजस्थानमधून फोन आलता महाराज जयपूरवरून कीर्तनासाठी. म्हणलं आमच्या परिसरामध्ये तारीख आहेत, जमणार नाही. ते जानेवारीमध्ये जयंती साजरी करायला तयार आहेत. का? व्यक्तिमत्व तसं असावं लागतं, जगणं असावं लागतं. उगाच लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं नाव जगामध्ये गाजत नाही. महाराष्ट्रात तर आहे, भारतात आहे, पण जगामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं नाव घेतलं जातं बघा. का? तर कर्म गोड आहे ना. माझ्या मुंडे साहेबांचं हो, माझ्या मुंडे साहेबांचं नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. होता गरीबाचा नेता, दिन दुबळ्याचा दाता. अशी संघर्षाची कथा, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात, नाव गाजत जगात. साहेबांची कीर्ती जगभरात गाजते. साहेबांचं व्यक्तिमत्व, साहेबांचं कर्म तेवढं गोड आहे. अरे साहेबांच्या जीवनामधील प्रसंग इतके सांगण्याजोगे, पण आपली वेळ होत आलेली. महाराजांनी वेळेच्या पुढं जायचं नसतं. वेळ बंधन आहे, महाराजाला वेळेचं बंधन असतं. तुम्हाला सांगू का, साहेब गेले पण साहेबांचा जीवन परिचय तुम्हाला सर्वांना माहीत आहे. काही केले बगैर साहेबांची कीर्ती कमी होणार नाही, उलट साहेबांची कीर्ती अजून वाढतच जाणार आहे, वाढतच जाणार आहे, वाढतच जाणार आहे. मी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जीवन
चरित्र लिहिलंय आणि ते जीवन चरित्र म्हणजे गीतामध्ये अख्खं जीवन चरित्र बसवलंय बघा. असं आहे ते. भक्तजन तुम्ही आता ठेवून एकाग्रता, ऐका मुंढे साहेबांची जीवन कथा, ऐका मुंढे साहेबांची जीवन कथा. महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात परळी या तालुक्यात गावामध्ये गाव ते नाथरा गाव, तिथं जन्मले गोपीनाथराव. बाळ जाऊ लागला शाळेत, मग्न झाला अभ्यासात, पुढे उच्च शिक्षण घेण्याला गेले साहेब पुण्याला. घेताना साहेब उच्च शिक्षण, तिथं भेटले प्रमोद महाजन. एकमेकांना सांगत सुख दुःख, तिथं भेटले विलासराव देशमुख. ब्रह्म विष्णू महेश्वरा सारखी जोडी आता, ऐका मुंडे साहेबांची जीवन कथा, ऐका मुंडे साहेबांची जीवन कथा, ऐका मुंडे साहेबांची जीवन कथा. साहेबांचा जीवन गौरव काही केले बरं कमी होणार नसतो. म्हणून साहेबांची तुम्ही एवढी भव्य दिव्य जयंती साजरी केली, हे तुमचे सुद्धा महाराज मानावे तेवढे आभार कमी आहेत. तुम्ही मला एवढ्या लांबून इथं बोलवलं, आपली वेळ झालेली. अंतकरणामध्ये काही करू नका, फक्त दुसऱ्याचं चांगलं व्हावं ही सद्भावना अंतकरणामध्ये ठेवा. दुसऱ्याच्या दुःखाला स्वतःचं दुःख माना, आपल्या दुःखाला समाज बरोबर त्यांचं दुःख मानत असतो. दुसऱ्याच्या सुखाला सुख माना. आपलं असं झालंय, दुसऱ्याच्या दुःखाला स्वतःचं सुख मानत नाही. दुसऱ्यानी गाडी घेतल्याच्या नंतर आपल्या पोटात दुखतंय. एखाद्याने जर गाडी घेतली ना, त्याचं कौतुक करायला शिका. आता मी वर्ष झालं गाडी घेतली, ते म्हणते ते निवय हप्त्यावर घेतल्या सर. अरे मी हप्त्यावर घेऊ नाही तर सप्त्यावर घेऊ, हाय का नाही विशाल महाराज? आपल्या सप्त्याच्याच येत ना. अरे तू का म्हणून जळवतो? इतके निंदा करणारे, इतके जळणारे लोक असतात. बरं एखाद्याने समजा घर बांधलं, बंगला बांधला, त्याच्या वास्तुशांतीला जावं, मस्तपैकी जेवण मंडपाला हात पुसावे. ते काय म्हणतं माहितीये का? खिडकीच नव्हती पाहिजे, स्लायडिंगच तशी नव्हती पाहिजे, फॅनच त्या कंपनीचा नव्हता पाहिजे. अरे तू फॅन आणून दे बाबा, नसलं जमत पण जळतो कमून. तुम्हाला सांगू का, एक वेळेस तुम्हाला 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, निश्चित तुमचं काम होईल. पण एक माणूस आडवा गेल्याच्या नंतर गावचा सप्ताह बंद पडतो. भाऊ जय जय भगवान बाबा, टाळी भगवान बाबा. भाऊ जय जय हो भगवान बाबा, जय भगवान बाबा. भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, भाऊ जय भगवान बाबा. हे भगवान बाबा जय भगवान बाबा. वामन भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा. वामन भाऊ जय जय भगवान बाबा. दुष्काळ तयाला भावे विना देव न कळे संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय कधी आपल्याला अनुभव भेटणार नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, या भावानच देवाला आपलंसं करता येईल. तुका म्हणे भावे बेने तुका म्हणे भावे, 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 तुका म्हणे भावे. ये रे देवे आ करावे, ये रे देवे आ करावे. प्रेम प्रीती जय बांधले, प्रेम प्रीती जय बांधले. ये रे देवे आ करावे, देव देवे आ करावे. प्रेम प्रीती जय बांधले, प्रेम प्रीती जय बांधले. तेना तुझे काही
आकारावे, प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे. काही केले झाले आपलं कीर्तन. आपली वेळ झालेली, तुमची 10 मिनिटं मी जास्त घेतली, मग तेवढं जाता जाता तेवढं ओव्हर टाईमचं बघा, आहे का नाही? काळजी करू नका. तुम्हाला असं वाटत असेल हे पोरग कीर्तनाला बोलवलंय बघा, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे प्रतिष्ठान मार्फत तुम्ही मला बोलवलं, आमच्या संग्रामदादांनी मला फोन केला, सगळ्यांचा निर्णय घेतला. मला त्यांनी 4 महिन्यापूर्वी तारीख दिली, तेव्हा आजची तारीख भेटली, नाहीतर मी दुसरीकडेच गुंतलो असतो. म्हणून त्यांनी मला बोलवलं, तुमच्या दर्शनाचा योग आणला. काळजी करू नका. सध्या महाराष्ट्रात मला सगळे बोलवतात. सकाळी मी घोडनदी शिरूरला होतो, आता इथं आहे, आता पुणे पट्ट्यात आहे, दुपारी येताना बारामतीहून आलो. काळजी करू नका. मला जिकडे कुठं पण बोलव, उद्या सकाळी संभाजीनगरला आहे, म्हणजे जिकडे जाईन तिकडे ठरलेला अभंग असतो. बारामतीच्या पट्ट्यात कीर्तन असलं का आपला ठरलेला अभंग असतो. घडोघडी काळ वाट्याचे पायी अजून किती आहे अवकाश, ज्याला कळत त्याला धन्यवाद. माझं बीड परिसरात कीर्तन असलं, वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती. जर मला मुंबईला कीर्तन असलं, माझा ठरलेला तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, माझं 21 ठरलं होतं, तिकडं 25 दिले, है का नाही? तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, तो बाण कुणी का घेऊन फिरे, पण हाती घेऊन बाण फिरे. आणि त्यातली त्यात मला अपक्षाने तारीख द्यावा, पांगोळ झालो देवा नाही हात माझं हेही नाही तेही नाही, मी वेगळा दोई. पण त्यातल्यात मधीच काँग्रेसवाले उभारीला हात सोडून द्या. तुमच्यामुळं मला दर्शनाचा योग आला. तुम्ही असंच माझ्यावरती प्रेम करत राहा, मी तुमच्यावरती प्रेम करत राहील. तुम्ही जर असंच माझ्यावरती प्रेम करत राहिले, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासाठी पुन्हा येईन. आणि एवढं तुम्ही कीर्तन 2 तास ऐकलं, 2 तास तुम्ही श्रवण केलं, पण हे कीर्तन अजरामर करण्याचं काम करणारे आपले युट्यूब चॅनलवाले सूर्यादादा केकान, ते जवळजवळ जीवर नाही का करमाळा तिकडून आज शूटिंगसाठी आलेत. शोध कीर्तनाचा आणि रंग कीर्तनाचा हे युट्यूब चॅनल त्यांचे दोघांचे. या चॅनलवरती तुम्हाला कीर्तन बघायला भेटेल, ऐकायला भेटेल. आपण मेलो तर हे कीर्तन आपल्याला बघायला भेटणार आहे. म्हणून माणसं कमीच आहेत बघा बरं का, माणसं कमीच आहेत, पण माणसं दर्दी येतं. कायला थंडी वाजली म्हणून ते घरी मस्त एखाद्याची इच्छा होती, मला महाराजाचं कीर्तनाला जायचंय, महाराजाच्या कीर्तनाला जायचंय, पण होम मिनिस्टरचा आदेश आला तर मस्त एखाद्याची इच्छा आहे महाराजाच्या कीर्तनाला जायचंय, पण बायको फक्त म्हणली ना ओ नका जाऊ कीर्तनाला, ते म्हणे ग मला कीर्तनाला जायचंय, पण बायको फक्त म्हणली ऐका ना नक्का ना जाऊ, नक्का ना जाऊ म्हणला का 10 गोदाडे घेऊन ते घरी झोपत आहे बघा. अशी गंमत आहे. म्हणून वेळात वेळ काढून तुम्ही कीर्तनाला आले, तुमचं सुद्धा धन्यवाद. मला आता रात्रभर प्रवास करून जायचे, म्हणून तुमची रजा घेतो. झालेली कीर्तन रूपी सेवा राष्ट्रसंत भगवान बाबा, महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज, सद्गुरू वामनभाऊ महाराज, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. बोलता बोलता माझ्या आवाजातून एखादा वाईट वाटता शब्द गेला असेल, उदाहरणता करणारे माझं मला परत करा. जे बरोबर आहे त्या साधू संतांचं आहे ते आचरणामध्ये आणण्याचं काम करणं, आपलं कल्याण करून घ्या. विठ्ठल जय जय.